तर बघा, आज आपण आर्थिक पाहणी बघणार आहोत. त्याच्या आधी आपण महाराष्ट्राचा आणि भारताचा बजेट बघितलेला आहे. तर आर्थिक पाहणी असते ती मागच्या वर्षीसाठीची असते आणि त्यामधील जो घटक आपल्या एमपीएससी साठी महत्वाचा आहे, स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा आहे, तेवढाच भाग आम्ही बाजूला काढलेला आहे. आर्थिक पाहणी जर बघितली तर ती आधी 2 भागात असायची, आता ती एका भागात पब्लिश होते. मात्र ते खूप मोठे आहे. आपल्याला जेवढं लागतंय आपल्या टॉपिक नुसार आणि आपल्या सिलेबस नुसार ते बाजूला काढलेले आहे. आणि यातला जो डाटा आहे तो ऍज इट इज आर्थिक पाणीचा आहे. वाक्यरचना पण आर्थिक पाणीची आहे, त्यामुळे सगळी जबाबदारी ते आर्थिक पाणीची आहे. जरी यात काही चुका असल्या तरी ते जे नियोजन आणि सांख्यिकी विभाग आहे त्यांची ती चूक असेल. म्हणजे माझं त्याच्यावर क्लेम नाही की मी तयार केलंय, हे मी कॉपी पेस्ट केलंय. कॉपी पेस्ट करताना मी जेवढं महत्वाचं आहे तेवढंच केलेलं आहे. तर आर्थिक पाहणीचा जो पहिला टॉपिक असतो तो अर्थव्यवस्था दृष्टिक्षेपात या नावाने असतो. त्याच्यामध्ये आपलं जे जोग्राफिकल, हिस्टॉरिकल किंवा जे सगळे शेवटी इकॉनॉमिकल असे काही वैशिष्ट्य आहेत राज्याचे ते सांगितलेले असतात. आर्थिक पाहणी सादर करण्याचं काम सुद्धा अर्थमंत्रीच करतात. अर्थमंत्रीच आर्थिक पाहणी सादर करतात. तर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो अहवाल सादर केला होता. 2022-23 ची आर्थिक पाहणी ते 23च्या बजेटच्या वेळेस सादर केली होती. म्हणजे ह्याच्यामध्ये आकडे जे आहेत ते मागच्या वर्षीचे असणार आहेत. हा जो अंक आहे तो 62 आहे. हे काय लक्षात ठेवायची गरज नाही. आता संक्षिप्त आढावामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. भारताच्या पश्चिम किंवा मध्य ठिकाणी महाराष्ट्र वसलेला आहे. त्याला 720 किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आता राज्याची अर्थव्यवस्था जर आपण दृष्टिक्षेपात बघितली, परत आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत. सगळ्यात महत्वाचा आकडा कोणता आहे तर हा आहे. भारताचा जो जीडीपी ग्रोथ आहे तो 7% आणि महाराष्ट्राचा जो जीडीपी ग्रोथ आहे, जीडीपी ग्रोथ में लिहा ग्रोथ रेट आहे, जीडीपी ग्रोथ रेट आहे भारताचं किती आहे 7% आणि महाराष्ट्राचं किती आहे 6.8%. हे दोन आकडे लक्षात असलेच पाहिजे. 22-23 मध्ये कृषी व संलग्न कार्यात इथं आता काय करा तुम्ही, महाराष्ट्राचा जीडीपी ग्रोथ हे तर माहिती आहे तुम्हाला, 6.8%. हे तर माहित झालं 6.8%. आता आपल्याला बाकीचं पण बघायचंय. त्याच्यामध्ये कृषीचा जो ग्रोथ रेट होता कृषी, आता कृषी मध्ये ऍग्री अँड अलाइड सेक्टर असतं. त्याच्यामध्ये फॉरेस्ट्री, त्यानंतर खनिज, त्याच्यामध्ये माइन इंडस्ट्री सुद्धा येते आणि पशुपालन हे सगळं त्याच्यामध्ये येतं. कृषीचा 10.2% ग्रोथ रेट होता. त्यानंतर उद्योग म्हणजे इंडस्ट्री सेकंडरी सेक्टरचा जो ग्रोथ रेट आहे तो 6.1% होता आणि सेवाचा जो ग्रोथ रेट होता तो 6.4% होता. हे चार आकडे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. मी जे काही लिहितोय ते तुम्ही पण लिहा, बाजूला लिहून घ्या, डबलदा लिहून घ्या. मी जे सांगतोय ते तुम्ही पण लिहा, त्या नोट्स मध्येच लिहा. आणि ह्याच्यानंतर तुम्ही वाचताना आर्थिक पाहणी वाचायची नाही, फक्त ह्याच नोट्स वाचायच्या. आणि ज्यांच्या समोर आता नोट्स नसतील त्यांनी साध्या पानावर लिहिले तरी चालेल. रेकॉर्डेड लेक्चर बघताय किंवा ऑनलाईन लेक्चर बघताय, तुमच्याकडे सध्या नोट्स समोर नाहीत तर तुम्ही एका पेजवर लिहून घ्या. या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. ज्यावेळेस नोट्स येतील त्यावेळेस ते रिवाइज करा आणि परत अजून एकदा लिहून घ्या. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की दरडोई उत्पन्न. आता राज्याचा सरासरी हिस्सा जो आहे देशाच्या जीडीपी मध्ये, देशाचा जो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये 14% हिस्सा आपल्या राज्याचा आहे. आणि दरडोई राज्य उत्पन्नाचा जर विचार केला तर महाराष्ट्र हा दरडोई राज्य उत्पादनात भारतात 5वा आहे. दरडोई उत्पन्नात किती आहे 5वा आहे. पहिला कोण आहे कर्नाटक आहे. कर्नाटकचे 2,78,780. 2 नंबरला तेलंगणा आहे, 3 नंबरला हरियाणा आहे, 4 नंबरला तामिळनाडू आणि 5 नंबरला महाराष्ट्र आहे. हरियाणा महाराष्ट्राच्या वर आहे हे लक्षात ठेवा. कर्नाटक, तेलंगणा, हरियाणा, तामिळनाडू मग महाराष्ट्र आहे. हा क्रम विचारलेला आहे बऱ्याच वेळा. राष्ट्रीय उत्पन्न महाराष्ट्राचं किती येतं 2,15,233. हा आकडा पण आपल्याला माहित असला पाहिजे. 2,15,233 वार्षिक. त्याला पायाभूत वर्ष 2011-12 ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर ग्राहक किमती निर्देशांक. आता ग्राहक किमती निर्देशांकामध्ये त्यांनी काय केलेलं असतं, एक बेस इयर ठेवलेला असतो. त्यानुसार
किमती किती वाढल्या त्याचा निर्देशांक काढलेला असतो. आता ह्याचा जर विचार केला तर तो ग्रामीण भागासाठी 349 आणि शहरी भागाकरता 333 होता असं त्यांनी सांगितलेलं आहे. अन्न सुरक्षा अभियान जे 2013 ला सुरू झाले, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, NFSA आणि NFSM हे दोन वेगळे आहेत. NFSA 2013 ला, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट, त्याच्यानुसार आता आपण जे अंत्योदय आणि अवर्षणग्रस्त जिल्हे आहेत त्या दारिद्र्यावरील केसरी शिधापत्रक आणि BPL या दोघांना मिळून शेतकऱ्यांना दिवाळी निमित्त 1 किलो रवा, चणा डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पाम तेल या 4 शिधावस्तू प्रत्येकी 100 रुपये असणारे संच देण्यात आला होता. त्याला आनंदाचा शिधा असं नाव पण दिलं होतं त्या कार्यक्रमाला, आठवत असेल तर तुम्हाला. नुकतंच शिंदे सरकार सत्तेत आलं होतं आणि दिवाळीत आनंदाचा शिधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आनंद दिघे यांचा फोटो असणारा तो आनंदाचा शिधा नावानं तो कार्यक्रम राबवला होता. आता शिवभोजन केंद्र, तर हे आकडा महत्वाचा आहे, बऱ्याच वेळा आलेला आहे आकडा, कदाचित ते विचारण्याची शक्यता आहे. 1543 एवढी शिवभोजन केंद्र कार्यरत आहे. त्यामध्ये 12 कोटीच्या वर शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात आलं, 10 रुपयात जेवण. आम्हा इडली कसं आहे त्या पद्धतीने आपण शिवभोजन केंद्र सुरू केली होती. वन नेशन वन कार्ड योजना सुरू झाल्यानंतर 2022 पर्यंत 0.39 लाख शिधापत्रिकांनी महाराष्ट्रात ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांनी बाहेर निघितले आणि आपल्याकडे UP बिहारचे लोक आले. त्यामुळे कित्येक पटीनं जास्त, जवळपास 8-9 पटीनं 2.13 लाख लोकांनी महाराष्ट्रात शिधा घेतला. आता आपण वन नेशन वन कार्ड नुसार कुठेही शिधा घेऊ शकतो. आता बघा, राजकोषीय तूट याचा जर विचार केला तर 2.5% एवढा वाटा हा तुटीचा आहे. तूट किती आहे राज्याच्या आपल्या? 2.5%. आणि कर्ज किती घेतलं आपण GDPच्या? 18.4%. 20% पर्यंत कर्जाला मुभा आहे. वित्त आयोगाने वगैरे सांगितलं राज्याने 20% आणि केंद्राने 40%, टोटल 60% पर्यंत कर्ज असेल तरी चालेल. तर 18.4% एवढं GDPच्या कर्जासोबत प्रमाण आहे आपलं. वार्षिक कार्यक्रमासाठी आपण 1.5 लाख कोटी निधी प्रस्तावित केला होता आणि 18,175 कोटी जो निधी आहे तो जिल्हा योजना करत आहे. हे आपण पुढे डिटेल मध्ये बघूया हे काय ते. 22-23 साठी महसुली जमा 4 लाख कोटी होती. 21-22 लक्षात ठेवायची काही गरज नाही, फक्त 22-23 बघू. कर महसूल आणि करित्तर महसूल 3 लाख कोटी जमा झाला होता. कर महसूल किती आहे त्याचा? 3 लाख कोटी आणि करित्तर 95,000 कोटी. आणि प्रत्यक्ष महसुली जमा जी होती ती अर्थसंकल्पाच्या 62.4% एवढी होती. जमेचा एकूण जमेतील भांडवली जमेचा हिस्सा हा 26.5% होता आणि भांडवली खर्च हे 22% होता. म्हणजे भांडवली जमेपेक्षा भांडवली खर्च आपला कमी होता, हे लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बघितलेल्या आहेत इकॉनॉमिक्स मध्ये. ज्यांना नवीन वाटत असेल त्यांनी फक्त ऐकून घ्या. राष्ट्रीय उत्पन्न झाल्यानंतर अजून जास्त गोष्टी त्या लक्षात येतील. त्यानंतर पुढे बघूया. 24 फेब्रुवारी 2023 ला 2 आदेश काढलेले आहेत. एक, औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यात आलं. 24 फेब्रुवारी 2023 ही तारीख लक्षात असू द्या. शिवजयंती नंतरच्या पुढच्या आठवड्यात 24 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारी वगैरे देऊन तुम्हाला गंड होतील. 24 फेब्रुवारी तारीख लक्षात असू द्या. आता संस्थाद्वारे वित्त पुरवठ्याचा जर विचार केला तर वाणिज्यिक बँक म्हणजे जे अनुसूचित बँक म्हणजे काय, RBIच्या दुसऱ्या सूचीमध्ये ज्या व्यापारी बँकाचा समावेश होतो त्या बँकाच्या एकूण ठेवी 21% भारताच्या स्तरावर आणि कर्ज 26%, यामध्ये राज्याचा सर्वाधिक हिस्सा आहे. म्हणजे भारतातून 21% ठेवी या बँकेत ठेवल्या गेलेल्या आहेत आणि 26% कर्ज हा महाराष्ट्रातून भारताचा जर विचार केला म्हणजे भारत असेल पूर्ण, भारतामधील 100 रुपयापैकी 21 रुपयाच्या ज्या ठेवी आहेत त्या महाराष्ट्राने दिलेल्या आहेत. 21 रुपयाच्या ठेवी ठेवलेत म्हणजे 21% ठेवी ठेवलेत. आणि कर्ज किती घेतलं महाराष्ट्राने? टोटल ठेवीचा 26% घेतले, कारण महाराष्ट्र हे आर्थिक केंद्र आहे देशाचं, त्यामुळं
मुंबई सारख्या ठिकाणावरून बरेच कर्ज घेतले असल्यामुळे 26% कर्ज टोटल कर्जापैकी वाटा हा महाराष्ट्राचा, हे लक्षात ठेवा. प्रति लाख लोकसंख्येमागे 23 एवढे ATM ची संख्या आहे. आता PM जनधन योजना पण महत्वाची आहे. राज्यात टोटल 3.25 कोटी खाते उघडण्यात आलेले आहेत. आपण बजेटमध्ये बघितलं होतं देशाचं 60 कोटीच्या वर गेले ते, मात्र राज्यात किती उघडले त्यातले 3.25 कोटी आहेत. त्यातले 56% ग्रामीण आणि निमनागरी क्षेत्रात आहेत. ग्रामीण आणि निम शहरी क्षेत्रात 56% एवढे खाते उघडण्यात आलेले आहेत. त्यानंतर जे व्यापारी बँक आहेत त्याच्या ठेवी आणि कर्ज यांचं प्रमाण 35 लाख कोटी आणि 31 लाख कोटी आहे. म्हणजे ठेवी 35 लाख कोटी आहेत आणि कर्ज किती आहे, 31 लाख कोटी आहे. म्हणजे त्या बँका टोटल 35 लाख कोटी रुपये लोकांनी ठेवी ठेवलेले आहेत, 31 लाख कोटी त्यांनी कर्ज दिलेले आहेत. म्हणजे कर्ज आणि ठेवीचं राज्याचं प्रमाण 90%, 90.9%. म्हणजे 100 रुपये जर ठेवी असतील तर त्यातल्या 90.9 म्हणजे 91 रुपयाचं जवळपास त्यांनी कर्ज वाटलेलं आहे. बँकाची स्थिती आपल्याला यावरून कळते. आता कृषी व संलग्न क्षेत्राचा जर विचार केला तर एकूण राज्याच्या मूल्यवृद्धीत सरासरी 12.1% एवढा हिस्सा कृषी संलग्न क्षेत्राचा आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त ग्रामीण लोकसंख्या ही शेती आणि संलग्न क्षेत्रावर अवलंबून आहे आणि मोगम सांगितलंय. त्यानंतर भरड धान्याचा आपण बघतोय 2023 ला संयुक्त राष्ट्र संघाने भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केलेला आहे. आणि महाराष्ट्र सरकारनं असं सांगितलं की आम्ही सोलापूरला भरड धान्याविषयी केंद्र स्थापन करतोय. आपण ते तिकडे बघितलंय. राज्यात मान्सून 2022 मध्ये सरासरी पावसाच्या 119.8% एवढा पाऊस पडला. 2022 हे वर्ष पावसासाठी चांगलं होतं. 21-22 चा जर विचार केला तर 119% पाऊस पडला होता. त्यातल्या 204 तालुक्यात अतिरिक्त आणि 6 तालुक्यात दुष्काळ पडला होता. एवढंच लक्षात ठेवायचं, डिटेलमध्ये काय लक्षात ठेवायचं नाही. 2023 हे भरड धान्याचं वर्ष आहे, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण 2022-23 करता जाहीर करण्यात आलेलं आहे. हळद संशोधन धोरण 2022 लक्षात असू द्या, 27 पर्यंत ते काम करणार आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन केंद्र हे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत मध्ये उभारण्यात आलेलं आहे. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. वसमत मध्ये हळद संशोधन केंद्र उभारण्यात आलेलं आहे. 21-22 मध्ये फलोत्पादन हे लक्षात ठेवायचं नाही, फक्त 22-23 लक्षात ठेवा. सेंद्रिय शेतीवर प्रश्न आला होता बघा. सेंद्रिय शेतीमध्ये भारत मध्य प्रदेश नंतर आहे. 20% हिस्सा हा भारताच्या टोटल सेंद्रिय शेतीपैकी महाराष्ट्राचा आहे. जर टोटल सेंद्रिय उत्पादनाचा जर विचार केला तर मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र हा दुसरा आहे. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. ह्याच्यात आर्थिक पाहणीमधूनच आला होता. 21-22 मध्ये 0.85 लाख मेट्रिक टन एवढ्या उत्पादनाची निर्यात महाराष्ट्रातून झालेली आहे. जलयुक्त शिवार योजना आपण तिकडे बघितलेली आहे, डिटेल 14 मध्ये आली होती, आपण मागे बघितलेले. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत 2019 पासून आतापर्यंत 32 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 20,000 कोटी एवढ्या रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे. आता बघा, जे कर्ज घेत आहेत त्यांना तर फायदा मिळतोय, पण जे नियमित कर्जाची परतफेड करतायत त्यांच्यासाठी सुद्धा प्रोत्साहनपर लाभ योजना याच योजनेअंतर्गत राबवण्यात आली होती. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यांच्या अंतर्गतच ही प्रोत्साहन लाभ योजना राबवली होती. या अंतर्गत ज्यांनी 2017-18 ते 19-20 या 2 आर्थिक वर्षात पीक कर्ज परतफेड वेळेत केली असेल तर त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये रकमेचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली होती. 8 लाख शेतकऱ्यांना जवळपास 2,982 कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत. नंतर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुद्धा राबवण्यात येते. त्यामध्ये अल्पभूधारक असेल तर 25% आणि अत्यल्प भूधारक असेल तर 30% अनुदान देण्यात येतोय. नंतर जे व्यापारी बँक आहेत, अनुसूचित वाणिज्यिक बँका म्हणजे काय तर RBIच्या दुसऱ्या अनुसूचित असणाऱ्या ज्या कमर्शियल बँक आहेत त्याला व्यापारी बँक आपण म्हणतो. प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजे RRBs आहेत. आणि डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँक कोऑपरेटिव्ह बँक त्याला DCC बँक असं सुद्धा म्हटलं जातं. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, याच्याद्वारे 38,000 कोटी रुपयाचं पीक कर्ज देण्यात आलं होतं आणि 33,000 कोटी रुपयाचं कृषी मुदत कर्ज वितरित करण्यात आलं होतं. आता आयोग विचारताना काय विचारेल की मुदत कर्जाचं प्रमाण जास्त आहे का पीक कर्जाचं प्रमाण जास्त आहे. हे लक्षात ठेवा, मुदत कर्जाची जर रक्कम जास्त असेल तरी पण ती वाटप करताना तारण वगैरे लागतंय. मुदत कर्जासाठी पीक कर्जासाठी कोणतंही तारण लागत नाही. त्यामुळे 38,000 कोटी आकडा लक्षात असू द्या, एवढं पीक कर्जाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि 33,000 कोटी एवढं मुदत कर्जाचं वाटप
करण्यात आलेला आहे. आता PM किसान सन्मान निधी योजना 2019 इलेक्शन असताना ती रेट्रोस्पेक्टिव्ह पद्धतीने लागू करण्यात आली होती. राज्यातल्या 1,10,00,000 इथे 110 लाख आहे ना, इथे बाजूला लिहून घ्या. 1.1 कोटी 1.10 कोटी लिहिलं तर चालेल. 1,10,00,000 एवढ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. जवळपास 21,900 म्हणजे जवळपास 22,000 कोटी रक्कम 22,000 कोटी रुपये रक्कम त्यांना DBT द्वारे जमा करण्यात आली त्यांच्या अकाउंटला. पशुगणना 2019 ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न येतो. 3.31 कोटी पशुधनासह राज्य देशात 7व्या क्रमांकावर आहे. बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. आणि 7.43 कोटी कुक्कुटादी पक्षीसह राज्य देशात 5व्या क्रमांकावर आहे. म्हणजे पक्षीचा जर विचार केला तर राज्य आपला 5वा आहे, आणि जर प्राणीचा जर विचार केला तर राज्य आपला 7व्या क्रमांकावर आहे. आता लंपी हा विषय 2022 मध्ये खूप गाजला होता. 2022 अखेर 28,000 गोवर्गीय पशु त्यामध्ये दाखवलेले 28,500 खूप मोठा आकडा आहे. या दाखवलेल्या पशुधनासाठी 16,539 पशुपालकांना 41 कोटी रुपयाची नुकसान भरपाई सरकारने दिलेली आहे. आता वनक्षेत्राचा जर विचार केला तर टोटल वनक्षेत्राचा विचार करता आर्थिक पाणीमध्ये काय सांगते तर 20.1% एवढं वनक्षेत्र आपलं आहे असं आर्थिक पाणी सांगते. नंतर उद्योग आणि सहकाराचा जर विचार केला तर मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत 2.74 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व 4.27 लाख एवढे रोजगार अपेक्षित असणारे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. हे प्रस्ताव आहेत, पुढे काय होईल त्याचं सांगता येत नाही, मात्र अंदाज आहे एवढे रोजगार तयार होतील 4.27 लाख. सुधारित महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेकल धोरण 2021 ला जाहीर केलेलं आहे. त्यामध्ये 64,337 इलेक्ट्रिक वाहनाकरता 29. आता हे लाखात दिलेलं ना, हे कोटीत करून टाकायचं डायरेक्ट. म्हणजे 290 कोटी एवढा प्रोत्साहन निधी मंजूर करण्यात आलेला आहे. 290 कोटी त्यापैकी 16,824 एवढ्या वाहनांना 118 कोटी वितरित करण्यात आलेले आहे. 290 पैकी 118 कोटी आपण दिलेले आहेत. आता हे काय असतं तर त्यांना टॅक्स मध्ये सवलत असते, किंवा त्यांचं जे EV बॅटरी येणार आहेत लिथियमच्या, तर त्याला पण सवलत दिली जाते, टॅक्स कमी केला जातो त्याच्यावर. आता उद्योग आणि शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 18 स्टार्टअप इन्क्युबेटर काय काम करतात तर स्टार्टअपला सुरू करण्यासाठी जी ट्रेनिंगची गरज असते ती ट्रेनिंग इन्क्युबेटरच्या माध्यमातून दिली जाते. राज्यात एकूण 1.68 लाख रोजगार असलेले 16,000 पेक्षा जास्त स्टार्टअप होते. भारत पर्यटन सांख्यिकी अहवालानुसार 2021 मध्ये राज्यात देशांतर्गत पर्यटक भेटीची संख्या 435 लाख म्हणजे 4.35 कोटी एवढी होती. विदेशी पर्यटक किती आलेत राज्यात 1.9 लाख. कारण GS1 मध्ये हा टॉपिक आहे पर्यटन आपल्यासाठी. पायाभूत सुविधा आता हा आपल्या इकॉनॉमिक्स मध्येच आहे. राज्यात एकूण 171 दशलक्ष युनिट. आता दशलक्ष जे असेल त्याला आपण कोटीमध्ये करू शकतो किंवा इथे मिलियन लिहा. 1,71,000 मिलियन युनिट एवढी वीज प्राप्त झाली होती. त्यातले वापर आपला किती 1,38,000 आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आपण जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्त वीज उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे आता भारनियमनाची गरज आपल्याला राहिलेली नाहीये. वीज निर्मितीची स्थापित क्षमता म्हणजे इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी सध्या आपण देशात जेवढी वीज तयार होते त्यापैकी 10.9% हे लक्षात ठेवा. MH स्थापित असले किंवा इन्स्टॉल्ड कॅपॅसिटीला इन्स्टॉल्ड 10.9% देशापैकी इन्स्टॉल्ड इलेक्ट्रिसिटी जनरेशन. 10.9% आकडा महत्वाचा आहे. राज्याचा जो दरडोई वीज वापर आहे तो 1,110 युनिट आहे. हा वर्षाला आहे. 1,110 मध्ये फक्त तुमच्या घरचे लाईट बिल नाही आहे, आणि काय जणांना 100 युनिट पेक्षा कमी येतो ना. त्यामध्ये इंडस्ट्रीज जे सार्वजनिक जागा आहेत त्या सगळ्यांचा विचार केलेला आहे, स्ट्रीट लाईट्स वगैरे. टोटल जेवढा वापर होतोय विजेचा भागिले आपली लोकसंख्या करून किती होते ते 1,110 युनिट एवढा विजेचा वापर दरडोई होतोय. 4-5 जणांचं घर असेल तर महिन्याला आपल्याला बऱ्याच जणांच्या घरात 100 युनिट पेक्षा कमी बिल येत असेल. मग तिथं 20-25 युनिटच होते ना. पण बाकी आता तुम्ही जिथे बसलाय तिथले AC वगैरे चालू आहेत, एवढे लाईट्स चालू आहेत, तर हे सुद्धा त्यामध्ये मोजले जाणार आहेत. टोटल महाराष्ट्र जेवढा वापर करतोय विजेचा भागिले महाराष्ट्राची लोकसंख्या किती त्याच्यानुसार हे आकडा आलेला आहे 1,110 कोटी. सॉरी 1,110 युनिट. हा आकडा लक्षात असू द्या. आता महापरिसंचन लॉस असतात
डिस्ट्रीब्युशन लॉसेस असतात, टेक्नॉलॉजी किंवा व्यावसायिक हानी असते, त्याच्यामध्ये 14.74 आणि 15.19% एवढी हानी आहे. म्हणजे जवळपास एकूण हानी जेवढं आहे त्याच्यामध्ये या हानी किती आहेत ते सांगितलेलं आहे. हे काय आपल्याला लक्षात ठेवायची काही गरज नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळपास 14,179 कोटी एवढा त्याचा खर्च आहे. म्हणजेच 15,000 कोटीच्या आसपास आहे. याचं नाव काय ठेवलेलं आहे? दिबा पाटील. दिबा पाटील हे रायगडचे नेते होते. दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिबा पाटील नाव लक्षात ठेवा. बराच वाद झाला होता, त्यामुळे ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता समृद्धी महामार्गावर बरेच प्रश्न आलेले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर ते शिर्डी तो सुरू झालेला आहे. सुमारे 520 किमी लांबीचा तो टप्पा आहे. तर आतापर्यंत विचारलं टोटल किती लांब आहे, ह्याच्यावर प्रश्न आला होता. जो टप्पा सुरू झालाय तो 520 किलोमीटर लांबीचा, हे लक्षात ठेवा. आता जो टप्पा सुरू झालाय तो 520 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झालेला आहे. तो डिसेंबर 2022 पासून सुरू केलाय. त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या दोघांची जोडी होती गाडी चालवायला वगैरे. तुम्ही बघितला असेल तो कार्यक्रम. तर तो डिसेंबर 2022 ला सुरू झालेला होता. आता तो ऍक्सिडेंट साठी फेमस झालेला आहे. आता जो तो मार्ग आहे तो 8 पदरी आहे, 701 किलोमीटर लांब आहे आणि 120 मीटर रुंद आहे. जानेवारी 2030 पर्यंत त्याचा 23 पर्यंत 90% पाणी, एकूण 90% काम हा पूर्ण झालं होतं. आता ईव्ही मोटर्स आपण धोरण बघितलं मागे, तर राज्यात 1,92,997 जवळपास 1,93,000 एवढ्या इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झालेली आहे. पुण्यामध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ग्रीन बोर्डच्या गाड्या दिसतील. स्कूटरची संख्या जास्त आहे त्यामध्ये. चेतक ओलाने तर काढल्या होत्या, ते जळाले, त्यामुळे आता थोडा चेतक तो चाललाय. तर त्या इलेक्ट्रॉनिक व्हेकलची संख्या किती आहे राज्यात? टोटल 1,93,000. इंटरनेट वापरकर्त्याची संख्या 10 कोटी आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि मोबाईल 12,56,00,000 एवढे. म्हणजे आपली लोकसंख्या तेवढी झाली असेल जवळपास. काय काय जणांकडे 2-2 मोबाईल आहेत. लँडलाईन आता संपलेले आहेत. तर टोटल सिम कार्ड किती आहेत? 12.56 कोटी आहेत. मोबाईलची संख्या 12.56 कोटी. सिम कार्ड डबलची संख्या कमी झाली, कारण दोन्हीला पण आता बॅलन्स रिचार्ज करावं लागते. त्यामुळे आता एक बंद केला, एकच बऱ्याच जणांकडे आहे. सामाजिक क्षेत्राचा जर विचार केला तर प्राथमिक आणि माध्यमिक हे एकदा लिहून घ्या. आता प्राथमिक शाळांचा जर विचार केला तर प्राथमिक शाळांची संख्या शाळा 1,05,000 आहेत. पटसंख्या किती? 154 लाख, म्हणजेच किती? 1.54 कोटी. आता हा स्पॅन मोठा आहे ना, पहिली पासून 8वी पर्यंत आहे, त्यामुळे ही संख्या जास्त दिसते. माध्यमिक मध्ये संख्या किती आहे बघा? पटसंख्या 66 लाख आहे. आणि उच्च शिक्षणामध्ये किती नोंदणी आपली? आता आकडा कमी दिसतोय म्हणजे काय, उच्च शिक्षणामध्ये कमी पोरं आहेत असं नाही. ह्याच्यामध्ये 1ली ते 8वी मोजलेले 8 वर्षाचे पोरं आहेत. माध्यमिक मध्ये 9वी ते 12वी 4 वर्षाचे आहेत फक्त. आणि उच्च शिक्षणामध्ये 3 वर्षाचे आहेत मग फक्त. त्यामुळे ते आकडा कमी दिसतोय. असं नाही की ते 1.54 कोटी प्राथमिक मध्ये आहेत आणि 49 लाख एवढीच फक्त उच्च शिक्षणात आहेत. म्हणजे आपले फक्त 1/3 म्हणजे 30% लोक उच्च शिक्षण घेतात असं नाही. हे आकडे कमी का दिसतात? कारण तो वर्षाचा स्पॅन आहे तो कमी आहे, पण आकडे लक्षात असू द्या. आता महाविद्यालयाचा जर विचार केला तर राज्यात 71 विद्यापीठ आहेत. हे खूप महत्वाचं आहे. 2021च्या अहवालानुसार विद्यापीठाची संख्या किती आहे राज्यात? 71 आहेत. महाविद्यालय 4,532 आहेत आणि 2,153 एवढ्या स्वायत्त संस्था आहेत. आता असमानता निर्देशांक, मुली मुले असमानतामध्ये जर 1 पेक्षा जास्त असेल तर मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. तर बघा, प्राथमिक करता तो 1.05 आहे, म्हणजे याचा अर्थ मुलींची संख्या प्राथमिक शाळेत मुलांपेक्षा जास्त आहे 1.05, म्हणजे तो समाधानकारक आहे. उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मध्ये 0.98 आहे, म्हणजे इथं 0.02 एवढे मुलांची संख्या मुलींपेक्षा जास्त आहे. प्राथमिक मध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त, हे लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न जर आला तर प्राथमिक मध्ये मुलींच्या नोंदणीवर हा मुलांपेक्षा जास्त आहे, ते बरोबर आहे. निकालामध्ये पण सध्या मुली पुढे आहेत.
UPSC पासून ते 10वी पर्यंत. लोकसंख्येचा जर विचार केला तर राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाने एक प्रक्षेपित लोकसंख्या म्हणजे इस्टिमेटेड पॉप्युलेशन जाहीर केली होती, कारण त्यांना कोरोनामुळे लोकसंख्या जनगणना करण्याचा वेळच भेटला नव्हता. आता सरकारला पण वेळ नाही जनगणना करून घेण्यासाठी, बाकीच्या बऱ्याच गोष्टी चालू आहेत ना. त्यामुळे आता जनगणनेचा त्यांनी अंदाज सांगितला होता की अंदाज किती असेल. हे अंदाज एकदम पाठ करू नका, पण लोकसंख्या जनगणना नवीन येण्याच्या आधी तुम्हाला पोस्टिंग जाणार आहे सगळ्यांना जवळपास. त्यामुळे आकडे लक्षात असू द्या, 2011चे लक्षात ठेवायचे. मात्र हे प्रोजेक्टेड जर विचारलं तर महत्वाचं आहे, कारण आर्थिक पाहणीने पण ते कॉपी पेस्ट केलंय परत. एकतर आपलं जे लोकसंख्या आयोग आहे, राष्ट्रीय लोकसंख्या आयोग, त्याने जाहीर केलंय, पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतात. सगळं आपण मागे बघितलंय, ते राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापन केला होता. तर त्याच्या इस्टिमेटेड आकडेवारीनुसार राज्याची प्रक्षेपित लोकसंख्या 12.44 कोटी आहे. महाराष्ट्राची किती आहे? 12.44. आणि युपी किती आहे? 23.09. महाराष्ट्र हा दुसराच आहे. भारताची 36 कोटी आहे, 121 वरनं 136 गेले, आणि महाराष्ट्राची 11.21 वरनं 12.44 कोटी एवढी झालेली आहे. आता आपण मागे बघितलं होतं, आपली नागरी लोकसंख्या 45% आसपास आहे ना. तर नागरी लोकसंख्येचं प्रमाण आता 48% झाले आणि देशाचं 34% झाले. देशाचं काय तर 21.9% एवढी लोकसंख्या होती ती, बरोबर आहे ना? 21.9 होती ना? किती होती भारताची नागरी लोकसंख्या? किती? 21 नव्हती, 31 असेल. 31.9, 31.9च्या आसपास कुठं, आणि 68.2 च्या आसपास ही जी संख्या होती ना ती एकच मिनिट. तर महाराष्ट्राची आता 48% झाली आणि देशाची नागरी लोकसंख्या म्हणजे अर्बन पॉप्युलेशन 34.4% झालेली. अनुसूचित जातीचं प्रमाण जर पर्सेंटेज मध्ये बघितलं तर 11.81% एवढी अनुसूचित जाती असतील. 9.35% ही अनुसूचित जमाती आहेत. 2011च्या नुसार आहे. आपण हे आधी बघितलं 11.81 आणि 9.35%. आता वृद्धी दर आपल्यासाठी महत्वाचा आहे. महाराष्ट्र आणि भारताचा वृद्धी दर ज्यावेळेस देशाने रेकॉर्ड केलं होतं सगळ्यात जास्त होतं 24.80%, त्यावेळेस महाराष्ट्राचं त्यापेक्षा जास्त होता. हे महत्वाचं आहे आपल्याला. फक्त महाराष्ट्राने आहे ना, संजय गांधीने ज्यावेळेस स्कीम चालू केली होती त्यावेळेस सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राने दिलं, आणि महाराष्ट्राचा जो ग्रोथ रेट कमी झालाय तो खूप जास्त स्टीप आहे. तर 27.5% होती आपली हायएस्ट, आणि भारताची 24.80 होती. लक्षात ठेवा. सध्याचा जर विचार केला तर भारत 17.7% ग्रोथ रेट आहे आणि महाराष्ट्राचा 15.99 म्हणजे 16%च्या आसपास आहे. महाराष्ट्राचा ग्रोथ रेट किती आहे? फक्त 16%. 15.99च्या आसपास आहे, त्याला 16% त्यांनी राऊंड फिगर केले. आणि 17.7% ही देशाचा ग्रोथ रेट आहे. म्हणजे देशाची लोकसंख्या ज्यावेळेस 61-71 मध्ये 24.80 ने वाढत होती, त्यावेळेस जी राज्याची वाढत होती ती 27.5 ने वाढत होती. तर नागरीकरणाचा जर विचार केला तर 28.2%, आणि इकडे आपले किती देशाचे 18% होते. की आता राज्याची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस आपली नागरीकरणाचं जे प्रमाण आहे ते 28% होतं, ते आता 45.2% गेलेलं आहे. 45%च्या आसपास. प्रोजेक्शन मध्ये आपण ते 48% सांगितलेलं आहे. मात्र ते अंदाज आहे फक्त, आणि अंदाज चुकण्यासाठी असतात, त्यामुळे त्यापेक्षा कमी जास्त असतील ते. आणि महाराष्ट्राचं जे आहे ते 25.2% आणि राज्याचे ते 31.1%. एकच्या पुढे काय तर आहे, त्यामुळे 68.8च्या आसपास ग्रामीण आहे आणि 31 पॉईंट समथिंग हे नागरी आहे. दशवार्षिक वृद्धी दर वगैरे बघितले, गणित तर माहिती आहे तुम्हाला. 1ला 15 होती, 365 झालेले. झोपडपट्ट्यातील लोकसंख्येतील नागरी लोकसंख्येची टक्केवारी
तिथे बघा 27.3% आता 23.3% आले, म्हणजे झोपडपट्टीची जी संख्या आहे, कारण आपल्याला टॉपिक आहे वेगळा नागरीकरण. तर झोपडपट्टीतली लोकसंख्या कमी झाली 27.3% बरोबर 23.3% कमी झाले. हे आपल्यासाठी सकारात्मक बाब आहे, हे लक्षात ठेवा. सिलेबसला पॉईंट आहे आपल्या 27.3 पासून 23.3 पर्यंत कमी झालेले. जे लाईव्ह बघतात त्यांनी रनिंग नोट्स काढा, कीर्तन ऐकल्यासारखं ऐकू नका, तो रेकॉर्डेड बघतायत ते. अखिल भारताचा जर विचार केला तर झोपडपट्ट्यांची संख्या वाढलेली आहे. हे तर माहिती आहे, 325 वर ना 382 वर आपली जी घनता आहे भारताची ती वाढलेली आहे. भारताची 325 वरून 382 आणि महाराष्ट्राची 315 वरून 365. आता राज्याची अर्थव्यवस्था आपण मागेच बघितली, वाढ आपण किती सांगितली जीडीपी मध्ये 6.8%. राज्याचं उत्पन्न एक लक्षात ठेवायचं असते कायम, 35.27 लाख कोटी एवढं राज्याचं जीडीपी आहे. आपला जीडीपी किती आहे 35.27 लाख कोटी आणि ग्रोथ किती आहे त्या जीडीपीची 6.8%. देशाची 7%. दरडोई उत्पन्न वगैरे बघितलं आपण, हे बाकी काय लक्षात ठेवायची गरज नाही. आता दरडोई स्थूल राज्य उत्पन्नात वाढ 6% झालेली आहे. बघितलं आपण 2,15,000च्या आसपास आपलं दरडोई उत्पन्न आहे. आता 21-22 करायची काही गरज नाही, मात्र ते आकडे फक्त तुम्हाला दिले, 21-22 करू नका, फक्त ते दिलेले आहेत तुम्हाला. 21-22 जर बघितलं तर तुम्ही 22-23 परत कन्फ्युज व्हाल. त्यामुळे 2 करण्यापेक्षा 1 लक्षात ठेवा. विचारलं तर आपलं नशीब, पण दोन्ही लक्षात ठेवले तर ते या वर्षीचे अंदाज आणि गेल्या वर्षीचे आकडे हे सगळ्या तुम्ही कन्फ्युज करून टाका. आता तुम्हाला 22-23 तर कायम लक्षात राहिले. 6.8% एवढा जीडीपी होता, कृषीचा 10.2% होता, 6.1% हा इंडस्ट्रीचा होता. हे तर लक्षात राहिले ना तुमच्या, तेवढंच लक्षात ठेवा फक्त. 11-12 ते 21-22 जर विचार केला तर टोटल ह्याच्यामध्ये कृषी संलग्न कार्य, उद्योग आणि सेवा ह्याच्यामध्ये हिस्सा 18.4%, 29% आणि 52% एवढा होता. आतापर्यंत उद्योगाचा हिस्सा 30%च्या वर गेला नाही. ह्याच्या आधी आकडेवारी देताना आयोगाने गंडवलं होतं, 38% खात्यात दिलं होतं कंबाईनच्या पूर्व परीक्षेला मागच्या. तर हे आकडे लक्षात असते. 11-12 ते 21-22 दरम्यान कृषीचा वाटा 18.4% राहिलाय, 29% वाटा हा उद्योगाचा राहिला आणि 52% वाटा हा सरासरी सेवा क्षेत्राचा राहिलेला. 21-22 राष्ट्रीय उत्पन्न बघायची परत काही गरज नाहीये. आता बघा, युनायटेड नेशनचं वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्टस 2023 जर विचार केला तर जागतिक स्थूल उत्पादनात म्हणजे जगाचा जीडीपी हे 22 मध्ये 3% वाढला होता, मात्र 23 मध्ये तो 1.9%नेच वाढणार आहे. हा जगाचा जीडीपी आहे, सगळ्यांचा ऍव्हरेज काढलाय आणि हा सगळा अंदाज असतो, प्रॉस्पेक्टस आहे हा, आणि यांनी सर्वे केलेला असतो. सॅम्पल सर्वेवरून ते सेफोलॉजीच्या माध्यमातून ही आकडेवारी काढलेली असते, ही ऍक्च्युअल नसते, अंदाजावर असते. मात्र हे लक्षात असू द्या की जगाची अर्थव्यवस्था 1.9%ने वाढणार आहे आणि त्यांनी काय सांगितलं त्यांच्यानुसार भारताची अर्थव्यवस्था ही 4.8%ने वाढणार आहे, सॉरी 5.8%ने वाढणार आहे. दक्षिण आशियाची 4.8%, भारताची 5.8%ने वाढणार आहे. जर आपण आजूबाजू बघितलं तर चीनपेक्षा जास्त ग्रोथ रेट आपला असेल असा अंदाज त्यांनी सांगितलाय. पण हे नॅचरल आहे, कारण एखाद्या वेळेस जास्त विकसित अर्थव्यवस्था होते त्यावेळेस त्याची ग्रोथ रेट हा कमी होतो, कारण ते सॅच्युरेशन लेवलवर जातात. मी दरवेळेस उदाहरण सांगतो की 95% असणाऱ्या मुलाला 97% मार्क पाडणं अवघड आहे, 60% वाल्याला 70% पाडणं सोपं आहे, 50% वाल्याला 65% पाडणं सोपं आहे. तसं आपण 50% वाले ते 95% वाले, ह्याच्यामध्ये काय समाधान मानायचं कारण नाही, कारण विकसित अर्थव्यवस्था 0.4%ने ग्रोथ होते, पण अमेरिकेचं दरडोई उत्पन्न आपल्यापेक्षा कितीतर पटीने जास्त आहे, 22-23 पटीने ते जास्त कमवतात आपल्यापेक्षा. आपण जर 1,000 रुपये कमवत असेल तर म्हणजे 1 लाख रुपये कमवत असतील तर ते 22-23 लाख रुपये कमवतात. अल्पविकसित देश बघा 4.4%, अल्पविकसितचा पण जास्तच नाही, कारण त्यांना ग्रोथला चान्स आहे ना, ते 60%वर 50%वर आहेत, अजून त्यांना 55-60% जायचंय. त्यामुळे पुढे बघा, आता किमती आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था हे पण आपल्या सिलेबसचा पॉईंट आहे. आता ग्राहक किमती निर्देशांकासाठी 2003 हा आधारभूत वर्ष आहे, जे अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र राज्य आहे त्याच्या मार्फत हे जाहीर केलं जातं. तर त्याचा जर विचार केला तर
ही आकडेवारी काढताना ते काही केंद्र असतात, त्या केंद्रामधून ते आकडेवारी घेतात आणि त्यानुसार महागाई निर्देशांक सांगतात. ग्राहक किमती निर्देशांक हा ग्रामीण आणि नागरी भागासाठी, ग्रामीणसाठी 349 आणि नागरीसाठी 333 होता. याचा अर्थ काय, तर आपण डायरेक्ट बघूया. सरासरी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित जर चलनवाढ काढली तर तो ग्रामीण भागाकरता 8.1% होती आणि नागरी भागाकरता 7.3% होती. याचा अर्थ काय, तर ग्रामीण भागाची जी चलनवाढ आहे ती नागरी भागापेक्षा जास्त आहे. अन्नधान्याचा जर विचार केला तर अन्नधान्या बाबतीत 3.3% आणि 2.2%. याचा अर्थ काय, तर खाद्यपदार्थाचे जे घटक आहे सरासरी ग्राहक किमतीमध्ये खाद्यपदार्थ जर विचार केला तर त्याची किमती कमी वाढलेल्या आहेत. एकूण महागाईपेक्षा जे खाद्यपदार्थाच्या किमती आहेत किंवा अन्नधान्याच्या किमती आहेत त्या कमी वाढलेल्या आहेत. जागतिक चलनवाढचा जर विचार केला तर जागतिक स्तरावर 6.5% एवढी चलनवाढ होती. भारताची जी चलनवाढ आहे ती 5.5% म्हणजे जगापेक्षा जास्त जीडीपी आपला ग्रोथ रेट आहे. आता हे कशानुसार आहे तर वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्टस 2023 नुसार जगाची चलनवाढ 6.5%, मात्र भारताची 5.5%, हे लक्षात असू द्या. आता इथं दक्षिण आशियाची 12.5% दिलेली आहे, कारण श्रीलंका वगैरे एकदम खतरनाक पद्धतीने एवढं चलनवाढ झाली की राष्ट्रपतीच्या स्विमिंग पूल मध्ये लोकांनी जाऊन उड्या मारल्या, एवढं चलनवाढ झाली होती. तिथं आंदोलन वगैरे सगळ्या झाल्या होत्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था, आता हे आकडा असू द्या लक्षात, 51,513 म्हणजे हा जरा 51,51,3 एवढी रास्त भाव दुकाने म्हणजेच काय रेशनची दुकान आहे. 51,513 51,513 एवढी दुकान आहेत. त्यापैकी 5,427 आदर्श भागात आहेत आणि 28 फिरती आहेत. फिरती म्हणजे ते ट्रक मध्ये वगैरे फिरतात, लोकांना जे छोट्या छोट्या वाड्या वगैरे असतात, तांडे असतात, त्या वाड्या आणि तांडेवर जे रेशन पुरवण्याचं काम या फिरती जी दुकान आहेत, रेशन दुकान आहेत, त्यांच्या मार्फत ती केली जातात. त्यामध्ये स्वयंसहायता गटाद्वारे महिलांच्या 5,556 चालवले जातात. ग्रामपंचायती स्वतः 240 चालवतात, ग्रामपंचायतीकडेच आहे त्याचा लायसन्स. आता शिधापत्रिकेच्या प्रकारानुसार शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड कोणत्या कलरचं आहे, तर बघा पिवळ्या रेशन कार्ड असणारे 14% लोक आहेत, पिवळ्या कलरनं दाखवले. पिवळं अंत्योदय म्हणजे सगळ्यात जास्त सवलती याला असतात 10%. प्राधान्य केसरी 35.2%, म्हणजे एवढे जे आहेत ना त्यांना त्याच्यामध्ये आता केसरी ऍड केलेली आहे. हा जो भाग आहे जवळपास 65%च्या वर आहे तो. हा जो भाग आहे परत एकदा दाखवतो तुम्हाला वेगळ्या कलरनं. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही प्राधान्य कुटुंब प्रायोरिटी कुटुंब निश्चित करा. तर निश्चित करताना आपण एवढे निश्चित केले होते. मात्र त्यानंतर असं ठरवलं की जे शेतकरी कुटुंब आहेत त्यांना केसरीमध्ये असेल तर त्यामध्ये त्यांना एक्स्ट्रा ऍड करा. शेतकऱ्यांना तुम्ही सगळ्यांनाच घ्या. त्यानंतर या शेतकरी कुटुंबांना सुद्धा त्यामध्ये ऍड केला. आता मराठवाड्यामध्ये तर आपण सगळ्या शेतकऱ्यांना देतोय, त्यानंतर पत्रकारांना पण देतोय, अपंगांना पण देतोय. तर पत्रकार शेतकरी वगैरे जे आहेत त्यांना जे ऍड केले त्याचा खर्च हा राज्य उचलतो. त्यांनी सांगितलं होतं एक्स्ट्रा किती द्यायचं, तुम्ही 100% द्या, तुम्ही त्याचा खर्च उचला. मग हे पण झालेलं. हे बाकी तर तुम्हाला माहिती आहे. अन्नपूर्णा योजना जी आहे, अन्नपूर्णा योजना जे आपण जे निराधार आहेत त्यांना कोणतीही पेन्शन मिळत नाही, त्यांना 10 किलो अन्नधान्य मोफत देण्यात येते. अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 6,347 आहे. असे वृद्ध ज्यांना कोणत्याही पेन्शन योजनेला लाभ मिळत नाही त्यांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 10 किलो अन्नधान्य मोफत दिले जातं. मोफत 1 रुपया सुद्धा त्यामार्फत घेतला जात नाही. बाकी जे प्रायोरिटी कुटुंब आहेत त्यांना 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो गहू आणि 1 रुपये किलो भरड धान्य. भरड धान्यामध्ये मका वगैरे दिली जाते, ती सगळ्यात जास्त अवेलेबल असते. नंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही कोरोनाच्या काळात सुरू केली होती. त्यामध्ये 5 किलो अन्नधान्य विनामूल्य देण्यात येते. 2022 नाही तर 2023 नंतर पण तो वाढवण्यात आलेला आहे. 2023-24 साठी ती वाढवलेली आहे. आता मागच्या बजेटमध्ये बघितलं आपण 2023-24 साठी सुद्धा वाढवली.
आता जे रेशन दुकान आहे त्यांना आधार एनेबलेट केलेलं आहे. आधार एनेबल्ड म्हणजे काय, तर तिथे तुम्ही थंब लावून तुमचा शिधा किंवा रेशन घेऊ शकताय. तर त्यासाठी आधार एनेबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सुरू केलेली आहे 2022 अखेर. अशा आधार एनेबल्ड जी संख्या आहे ती 3184 होती. ई गव्हर्नन्सच्या अंतर्गत हे महत्वाचं आहे. आपण सगळ्या रेशन दुकान जे आहेत त्यांना आधार एनेबल्ड करतोय. तिथं तुम्ही जाऊन जरी थंब लावला तरी तुम्हाला तिथून शिधा किंवा रेशन मिळणार आहे. लाभार्थीची संख्या 3.50 लाख आहे. अन्न सुरक्षा नावाचं वेगळं पॉइंट आहे ना आपल्या इकॉनॉमिक मध्ये, तर त्यासाठी हे महत्वाचं आहे. साखरेचं वितरण हे लक्षात ठेवा. फक्त अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत जे शिधापत्रिका आहेत, अंत्योदय अन्न योजना जे त्यांच्यासाठीच फक्त ते शिधापत्रिका दिली जाते. पिवळी अंत्योदय फक्त 10% लोक आहेत. अंत्योदय म्हणजे काय, तर बीपीएल मध्ये सगळ्यात गरीब. बीपीएल 14.4%. हे आकडे महत्वाचे आहेत. बीपीएल किती टक्के लोकांकडे, 14.4%. पांढरे फक्त 8.7%. अन्नपूर्णा 0.0% नाही तर खूप कमी आहे, 6,000 समथिंग आहे ना. त्यामुळे टोटलची जर संख्या केली तर 0.023 असं काहीतरी असेल. त्यामुळे इथे 0.08% आले. म्हणजे 0% असं नाही, 0.0च्या पुढे आकडे, त्यामुळे ते 0.0 असं तिथं आलेलं आहे. पिवळी 14.4%, अंत्योदय 10%. त्या 10% अंत्योदयालाच फक्त साखर दिली जाते. साखर किती दिली जाते, तर महिन्याला फक्त 1 किलो एवढेच साखरेची वाटप केलं जातं. प्रतिमाह 1 किलो प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक लाभार्थ्याला नाही. 20 रुपये प्रति किलो ती साखर दिली जाते. आता केरोसिनचा जर विचार केला तर केरोसिनसाठी किरकोळ व्यापार परवाना 1979 हा ज्याच्याकडे त्याला वितरण करण्याचा परवाना दिलेला आहे. राज्यात जवळपास 25 जिल्हे केरोसिन मुक्त झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. केरोसिन मुक्तीकडे आपण जातोय. 25 जिल्हे हे केरोसिन मुक्त झालेले आहेत. त्यांना सगळ्यांना गॅसचं कनेक्शन दिलेलं आहे. आणि केरोसिन कुणाला दिलं जातं, ज्यांना गॅस जोडणी नाहीये, घरगुती गॅस जोडणी नाहीये, अशाच फक्त लोकांना केरोसिन रॉकेल आपण म्हणतो बोली भाषेत, ते दिले जातं. गोदामाचा जर विचार केला तर जवळपास 4.30 लाख मेट्रिक टन एवढ्या क्षमतेच्या 295 गोदामाला मंजुरी दिलेली आहे. त्यातलं 231 गोदामाचं काम पूर्ण झालंय, 64 गोदामाचं काम प्रगतीपथावर आहे. आता शिवभोजन थाळी आपण मागेच बघितलं, 1543 एवढ्या शिवभोजन थाळी साठीचे केंद्र तयार झालेले आहेत. त्याचे 151 शिवभोजन केंद्र रद्द केलेले आहेत. का रद्द केले, तर त्यांचा दर्जा चांगला नव्हता. त्याच्या नावावर कंप्लेंट बरेच आले असतील, तर तो दर्जा रद्द केलेला आहे. जरी आपल्याला 10 रुपये मिळत असतील तर वरचे जे पैसे आहेत ते सरकार त्यांना सबसिडी म्हणून देतं. आणि जर त्यांना तिथं अनियमितता आढळली तर त्या केंद्राचा परवाना रद्द केला जातो. 2022 पर्यंत 12.22 कोटी शिवभोजन थाळीचं वितरण करण्यात आलं होतं. 21-22 मध्ये 208 आणि नोव्हेंबर पर्यंत 79 कोटी एवढा खर्च तिथे झाला होता. वन नेशन वन रेशन कार्ड आपण बघितलं, 0.39 लाख लोकांनी दुसऱ्या राज्यातनं शिधा घेतला. आणि भारतात असणारे पलीकडचे म्हणजे राज्याच्या बाहेरचे लोक आहेत ते 2.13 लाख आहेत, कारण आपल्याकडे परपंचाची संख्या जास्त आहे. त्यामुळे 2.13 लाख एवढ्या रेशन कार्ड धारकांनी महाराष्ट्रात रेशन घेतलेलं आहे. वन नेशन वन कार्ड अंतर्गत आता 1 जानेवारी 2020 पासून सुरू झालेले, हे लक्षात ठेवा. राज्यात कोणीही कुठलंही रेशन घेऊ शकतो. तुमचं कार्ड जरी कुठलंही असेल तर तुम्ही कुठल्याही दुकानात रेशन घेऊ शकता पूर्ण भारतातल्या. त्यानंतर दिवाळी निमित्त हे आपण मागे बघितले, 14 अवर्षणग्रस्त शेतकऱ्यामध्ये आनंदाचा शिधा हा कार्यक्रम राबवला होता. लोकवित्ताचा जर विचार केला तर एकूण उत्पन्न राज्याचं 4,95,000 कोटी एवढं होतं आणि खर्च हा 4,95,405 कोटी एवढा होता. म्हणजे आपण थोडी शिल्लक दाखवली, मात्र ती जमा असते ती भांडवली जमा असते, कर्ज घेऊन आपण करतो ते. महसुली जमेमध्ये साधारण आपल्याला 11.4% एवढी वाढ अपेक्षित आहे. 10 ते 15% दरम्यान असली पाहिजे. महसुली खर्चाचा जो एकूण खर्चाचा हिस्सा आहे तो 78% आहे. त्यातला विकासावरील महसुली खर्च 66.3% होता. आता महसुली खर्च आपण कशावर खर्च करतो, तर सामाजिक सेवा ज्या आहेत ती सगळ्यात जास्त आहेत. आता इथे खाली लक्षात ठेवताना फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की सर्वाधिक म्हणजे सामाजिक सेवांचा जो हिस्सा आहे तो 64.5% सगळ्यात जास्त जे खर्च करतो आपण कशावर करतो, सामाजिक सेवावर. शिष्यवृत्ती असेल किंवा मग काय राजीव गांधी आवास योजनेमध्ये काय आपण
देतोय, श्रावणबाळ योजनेमध्ये आपण काय पैसे देतोय, संजय गांधी निराधार योजनेमध्ये पैसे देतोय, किंवा एसटी साठी आता 50% सवलत देतोय ना. हे सगळं काय झालं, किंवा तुम्हाला शिष्यवृत्त्या मिळत आहेत, सारथी काय अनुदान देते, हे सगळं कशात येतंय, सामाजिक सेवामध्ये येते. सगळ्यात जास्त खर्च 64.5% खर्च हा महसुली खर्चापैकी कशावर होतोय, सामाजिक सेवावर होतोय. भांडवली खर्चातील एकूण खर्चातील भांडवली खर्चाचा अपेक्षित हिस्सा 22% आहे. आता जर आपण बघितलं तर जेवढा भांडवली खर्च होतो त्यापैकी 42.9% खर्च हा देशांतर्गत जे आपण कर्ज घेतलेले 42.9%, टोटल जे भांडवली खर्च करतोय त्यातला 42.9% खर्च हा कर्जाची परतफेड करण्यासाठी करतोय. मागच्या वेळेस जेवढे कर्ज घेतलेले आपण त्या कर्ज फेडीसाठी टोटल जेवढा भांडवली खर्च आहे त्यातला 42% खर्च हा त्या कर्जाच्या परतफेडीसाठी आपण करतोय. आता तुटीचं आपण तिकडे बघितलं, FRBM ऍक्ट 2003, 2004 ला तो लागू करण्यास सुरुवात झाली. तर महाराष्ट्राचा जो FRBM ऍक्ट आहे तो 2006चा आहे, हे लक्षात असू द्या. ह्याच्यावर स्पेसिफिक वन लाईनर क्वेश्चन येऊ शकतो. FRBM फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, त्याला मराठीत महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन नियम 2006 असं म्हणतात. हे FRBM रूल्स आहेत, फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट रूल्स. FRBM रूल्स असेल, FRBM रूल्स कधीचे ते 2006चे. आपण जे निश्चित केलं होतं त्याच्या मर्यादेत आहेत सध्या आपली तूट. तूट किती बघितली आपण, राज्याची तूट किती बघितली माग, एकूण तुटीमध्ये राज्याची तूट किती होती, बघा एकदा. 2.5. किती टक्के, 2.5% एवढी तूट आहे, ती मर्यादित आहे असं सांगितलेलं आहे. तिथं खाली दिलं आहे 20-21 साठी ती 4.5% होती, 22-23 साठी ती 2.5 आहे. आता ती अंदाज वगैरे असतात, हे काय आपल्या लक्षात ठेवायची काय गरज नाहीये. आणि जो कर्ज आहे तो कर्ज पण आता 20%च्या आत आलाय, म्हणजे आता FRBMचं आपण पालन करतोय बऱ्यापैकी, बरोबर आहे. FRBMचे जे रूल्स आहेत 2006चे त्याचे पालन करतो असं सांगितलेलं आहे. आता जर आपण बाकीच्या राज्याचा जर विचार केला तर आंध्र प्रदेशची 3.6 आहे, मध्य प्रदेशची 4% आहे, महाराष्ट्राची 2.5 आहे, सुधारित अंदाज आहे हा. राजस्थानची 4.4 आहे. तर बाकीचा जर विचार केला तर महाराष्ट्राची थोडी ऍव्हरेज आहे, गुजरातची फक्त 1.7% आहे. बाकीच्या राज्यामध्ये फक्त गुजरात लक्षात ठेवा. आता वार्षिक कार्यक्रम काय असतो तर हे आपण नंतर बघणार आहोत. तर विकास योजना ज्या आहेत 1,50,000 कोटी एवढा त्यासाठी सांगितलेला आहे. त्यातला जिल्हा योजनेचा जो खर्च आहे तो 18,175 कोटी हा स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जातो. आता 5वा राज्य वित्त आयोग हे गिरिराज, पहिले शांताराम गुलाब होते, गिरिराज हे लक्षात ठेवा. यांचा जो कार्यकाळ आधी 2019 ते 24 होता, मात्र कोरोनामुळे तो 20 ते 25 असा वाढवलेला आहे. 5व्या वित्त आयोगाचा जो कार्यकाळ आहे तो 2020 ते 25 आहे. देशामध्ये 15वा वित्त आयोग आहे, राज्यामध्ये 5वा वित्त आयोग आहे, हे लक्षात ठेवा. आपला वित्त आयोग 73-74व्या घटनादुरुस्तीनंतर त्याच्या अंतर्गत तो स्थापन केलेला आहे. 243I आणि 243Y आय वाय नुसार हा वित्त आयोग स्थापन झालेला आहे. 5वा वित्त आयोग आहे. आता या वित्त आयोगाचं काम काय असतं तर स्थानिक स्वराज्य संस्थांना कशा पद्धतीने तुम्ही निधी वाटप करायचा आणि त्यांना कर उत्पन्न वाढवण्यासाठी जे काही सल्ले असतील ते द्यायचे, हे काम हा राज्य वित्त आयोग करतो. तर या संदर्भात त्यांनी काय सांगितलं की 509 कोटी रुपयाचा जो मुद्रांक शुल्क आहे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यायचा आहे तो थकवलाय, तो लवकरात लवकर दिला पाहिजे. बाकी त्यांनी काय सांगितलंय 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये उत्पन्नाची कमीत कमी 2% रक्कम आणि
5,000 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये 5% रक्कम दर साल देखभालीसाठी ती राखीव ठेवली पाहिजे, म्हणजे मेंटेनन्ससाठी ठेवली पाहिजे. जिल्हा ग्रामीण देखभाल आणि दुरुस्ती निधीसाठी मार्गदर्शक तत्व सादर केली पाहिजे. हे सगळं त्यांनी बोलवचन दिलेलं आहे. सध्याचे जे किमान आणि कमाल दर आहेत ग्रामपंचायत कर आणि शुल्क अधिनियमामध्ये, त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. ग्रामपंचायत कर आणि शुल्काचा दर म्हणजे काय, तर तुम्हाला जी पाणीपट्टी घरपट्टी घेतली जाते तर त्याचा किमान आणि कमाल दर असतो तो ठरवलेला असतो. त्या गाईडलाईन्स मध्येच ग्रामपंचायतीला आपलं काम करावं लागतं. त्याचे जे दर आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करा असं 5वा वित्त आयोग सांगतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा त्यांनी सुधारणा सांगितलेली आहे. शिक्षण आणि रोजगार हमी उपकर गोळा करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या दरात वाढ केली पाहिजे. त्यानंतर पुढे बघूया बँकिंग संस्था. बँकिंग संस्थांमध्ये बघा टोटल महाराष्ट्रामध्ये 13,220 एवढ्या व्यापारी बँक आहेत. शाखांचा जर विचार केला तर 13,000 पेक्षा जास्त व्यापारी बँक आहेत. कमर्शियल बँकची संख्या किती आहे, 13,000. त्यापैकी 24% फक्त ग्रामीण भागात आहे, 24% निमशहरी भागात आहे. 13,000 एवढंच लक्षात ठेवा, पुढचा आकडा लक्षात राहिला नाही तरी चालतंय. त्यातले 24% ग्रामीण आणि 24% निमशहरी. बाकीच्या राहिलेल्या 45% लोकसंख्येसाठी 52% बँक शाखा काम करते. तरी ग्रामीण भागात आता बँकांची संख्या वाढलेली आहे. निमशहरी हा सुद्धा शहरी भागातच येतो. त्याचा अर्थ काय, तर राहिलेले जे आहेत 76% या बँका हा शहरी भागात असणाऱ्या 45% लोकसंख्येसाठी काम करते. बरोबर आहे का? आणि 55% लोकसंख्येसाठी फक्त 24% बँक आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तुम्ही बघा बँकेत जायचं म्हणल्यावर एक दिवस वेगळा काढून ठेवावा लागतो. त्या बँकेच्या बाहेर लाईन आलेली असते, चालू व्हायच्या आधी लोक फटक करून आतमध्ये जायचे प्रयत्न करत असतील. तर ते गावात आणि शहरात त्या संख्येमुळेच आहे. महाराष्ट्र बँक म्हणल्यावर सगळ्यात जास्त अवघड. महाराष्ट्र बँकेमधल्या कॅशियरला गावातल्या भाऊसाहेबपेक्षा म्हणजे तलाट्यापेक्षा जास्त मान असतो. तलाट्यापेक्षा जास्त काम त्या गावातल्या कॅशियरकडेच असते. राज्यात प्रति लाख लोकसंख्येमागे बँक कार्यालयाची संख्या 10 आहे फक्त. 1 लाखाच्या मागे 10 आहे, म्हणजे 10,000 लोकसंख्येसाठी फक्त एकच बँक आहे. समजते. भारतामध्ये ती 11.08 आहे, म्हणजे भारतामध्ये बँका जास्त आहेत राज्याचा जर विचार केला तर त्यापेक्षा. एकूण ठेवी आणि स्थूल कर्जामध्ये राज्याचा सर्वाधिक हिस्सा आहे 21% आणि 26%. म्हणजेच काय, ठेवी 21% आणि कर्ज आपण 26% घेतले, आपण मागे बघितलंच. दरडोई एकूण ठेवी 2,83,000 आहेत आणि दरडोई कर्ज 2,80,000 आहे. म्हणजे भारतातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने जवळपास 2,83,000 सरासरी ठेवी ठेवल्यात आणि 2,80,000 एवढा कर्ज घेतलेला आहे. भारतासाठी खूप कमी आहे बघा, 1,26,000 आणि 94,747 रुपये. म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन भारतापेक्षा महाराष्ट्रात खूप चांगलं झालेलं आहे. प्रति लाख लोकसंख्येमागे एटीएमची संख्या 23 आहे, भारत स्तरावरती 18 आहे. म्हणजे बँका 10 आहेत आणि एटीएम 23 आहेत प्रति लाख लोकसंख्येच्या मागे. महाराष्ट्रात बँका किती आहेत, बँकेच्या बाहेर एक एटीएम असते फक्त, हे 13 एक्स्ट्रा आहे दुसरीकडे. एटीएम 23 आहेत, बँका किती आहेत 10 आहेत, एटीएम किती आहेत 23 आहेत, हे लक्षात ठेवा. अखिल भारतावर जर विचार केला तर 11 आणि 18 आहे. आता ही थोडी विषमता आहे. 29,269 टोटल एटीएम आहे, त्यापैकी 63% नागरी भागात आहे. गावात एटीएम कमी असतात, सिक्युरिटीचा पण प्रॉब्लेम आहे, शहरात जास्त आहे. राज्याचं कर्ज ठेवी प्रमाणे 90.9% आणि अखिल भारत स्तरावरती फक्त 71%. आपण कर्ज घेण्यात पुढे आहे महाराष्ट्र. जेवढ्या ठेवी ठेवतो त्यापैकी 91% कर्ज घेतोय आणि देशात जेवढे ठेवी ठेवते ते 72% कर्ज घेतात. त्यात 100 रुपये ठेवले तर देशात 72 रुपये कर्जाने जात आहेत. आपण 100 रुपये ठेवले तर 91 रुपये कर्ज घेतोय. तर हा मधला डिफरन्स आहे. तुम्ही म्हणताय तिकडे SLR CRR आहे ना, पण हा मधला डिफरन्स आहे. आपण ते कॉम्पन्सेट केंद्रासोबत करतोय, कारण त्या बँका एकत्रित मोजल्या ना SLR CRR. बँक ऑफ इंडिया असेल तर ते अखिल भारतीय स्तरावर मोजते. त्यामुळे आपण कर्ज घेण्यात पुढे हे लक्षात ठेवा. आपला जो
बँकाचा कर्ज ठेवी प्रमाण आहे तो 90.9% हे लक्षात असू द्या. एकूण ठेवी आणि स्थूल कर्जामध्ये सार्वजनिक बँकाचा हिस्सा, सार्वजनिक बँकात 50% ठेवी असल्या तर 43% एवढा कर्ज घेतलंय आणि खाजगी बँकांमध्ये ठेवी कमी कर्ज जास्त वाटले. येस बँक वगैरे त्यांचा आकडेवारी होत नाही, त्यांचे घोटाळे समोर येत नाही. गव्हर्नमेंट बँकेचे येतात, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, नीरव मोदी, माल्या, मेहुल चोक्सी, तर हे सगळे जे आहेत ते कशासाठी आहेत तर या कर्जामुळे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडील येणे खर्च 51.8% आणि खासगी बँकेकडील येणे खर्च 49.9%. सार्वजनिक बँकेमध्ये पळून जायला मोबाईल हे लक्ष ठेवते. सार्वजनिक बँकेमधले अधिकारीच त्यांना सामील असतात बऱ्याच वेळा, म्हणजे असं जेल झाले त्याच्यावर सांगतोय पीएनबी बँकेच्या बऱ्याच मॅनेजरला वगैरे. तर 51.8% एवढं कर्ज बाकी आहे, तर खासगी बँकेचं ते कमी आहे. आता टोटल जे एवढं कर्ज आहे त्यापैकी 22.6% हे पर्सनल लोनच्या स्वरूपात आहे. पर्सनल लोनला इंटरेस्ट रेट खूप जास्त असतं. तुम्हाला बऱ्याच वेळा मेसेज येत असेल, एका क्लिकवर तुम्ही डायरेक्ट कर्ज घेऊ शकता 14%, 15% व्याजदराने. आता वार्षिक कर्ज योजना 2022-23 साठी हे लक्षात ठेवू नका, त्यामध्ये कृषी व संलग्न क्षेत्राचा हिस्सा 24% आणि कर्जामध्ये 54% एवढा हिस्सा मेसमेच आहे. सूक्ष्म वित्त पुरवठा हे काय फक्त तुमच्या माहितीसाठी दिलंय. वित्तीय समावेशन मागे बघितलं आपण 3.25 कोटी एवढे खाते उघडण्यात आले होते, त्यापैकी 56% खाते हे ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आले होते. एकूण खात्यामध्ये 11,000 कोटी एवढी रक्कम शिल्लक होती आणि जवळपास 2.22 कोटी एवढे एटीएम रुपे कार्ड वाटण्यात आलेले आहेत. आता हे बाकी तुम्हाला कर्जासाठीची योजना माहिती आहे. शिशु 50,000, किशोर 50,000 ते 5 लाख आणि 5 लाख ते 10 लाख एवढा तरुण हा कर्ज आहे. संयुक्त भांडवली संस्था लक्षात ठेवायची गरज नाही. प्राथमिक बाजार नका लक्षात ठेवू. डायरेक्ट कृषी व संलग्न कार्यामध्ये मूल्यवृद्धीत कृषीचा हिस्सा 12.1%. आता पेरणी क्षेत्रामध्ये भौगोलिक क्षेत्रापैकी 54% हिस्सा होता, हे खाली दिलेला आहे. 21-22 आकडेवारी आहे, 22-23 नाही, मागच्या आकडेवारी असते ते. 54% एवढे निवळ पेरणी क्षेत्र आहे. त्याच्यानंतर वनाखालील क्षेत्र आहे. आता हे 17% वनाखालील ऍक्च्युअल आहे. त्यानंतर 1 हेक्टर पेक्षा कमी असलेले जे त्याला आपण ट्री कव्हर म्हणतो, फॉरेस्ट कव्हर आणि ट्री कव्हर, त्या दोन्हीला एकत्रित केलं तर 20% पेक्षा जास्त आहे. पण फक्त फॉरेस्ट कव्हर किती आहे? 17% आहे. बरोबर आहे का? त्यानंतर वन जमिनी असतील किंवा वन शेती असेल ते सुद्धा टोटल फॉरेस्ट कव्हर मध्ये येतात. फॉरेस्ट कव्हर आणि ट्री कव्हर नाही एकत्रित करतो ना आपण, 17% हे वनाखालील ऍक्च्युअल क्षेत्र आहे. लागवडीसाठी उपलब्ध नसलेली 12% आहेत, ज्यावर रोड शहर वगैरे वसलेले आहेत. लागवड न केलेली तर जमीन 8%, म्हणजे लागवड होऊ शकते पण सध्या लागवड नाही. आणि पडीत जमीन 9%. आपल्याला लक्षात काय ठेवायचंय तर निवळ पेरणी क्षेत्र हे 54% हे तुमच्या डोक्यात फिट ठेवा. ग्रॉस 241 लाख हेक्टर होतं आणि नेट 165 लाख हेक्टर होतं. दुबार पेरणीमुळे ते 241, दुबार नाही बागायतीमुळे ते 241 लाख असं दिसतंय. 2 वेळा त्याचं उत्पादन घेतलं जातं. खरीप रबी वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त तेलबिया पिकाखाली क्षेत्रात वाढ आहे. मात्र तृणधान्य कडधान्य ह्याच्यामध्ये घट झालेली. फक्त वाढ कशात झाली? तेलबिया. रबीमध्ये सुद्धा तेलबिया आणि कडधान्यामध्ये वाढ झालेली. तेलाचे भाव वाढले होते, त्यामुळे तेलबियामध्ये जे लागवड आहे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. कोरोनामध्ये तेलाचे भाव वाढल्यानंतर म्हणजे एकदमच वाढले होते तेलाचे भाव. नंतर सेंद्रिय शेतीमध्ये बघितलंय भारताचा मध्य प्रदेश नंतर 20% हिस्सा सहित दुसरा नंबर आहे. आता हे बाकीचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये किती खर्च झाला हे सगळं तुम्हाला जर सारखं सारखं जर केलं तर तुम्हाला थोडा लोड येईल. फक्त आपण थोडं बघूया. 2015ला प्रधानमंत्री पीक विमा सुरू झाली होती. तर हे आपण डिटेलमध्ये परत बघणार आहोत ज्यावेळेस कृषीचा टॉपिक सुरू होईल, त्यावेळेस इकॉनॉमिक्स मध्ये हे डिटेलमध्ये योजना पूर्ण बघणार आहोत. आता सरासरी बघूया की 22-23 मध्ये खरीप हंगामात 96 लाख शेतकरी याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि एकूण 57 लाख जो क्षेत्र आहे मागच्या वेळेस 57 लाख हेक्टर क्षेत्राचा विमा काढला होता. त्यासाठी 27,000 कोटी भरले होते आणि 4,0414 कोटी रुपये विमा हप्ता त्यांना मंजूर करण्यात आला होता.
आता 2015ची प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे. आकडेवारी काही लक्षात ठेवायचे नाही, ठेवायचा प्रयत्न केला तरी लक्षात राहणार नाही. फक्त जे महत्वाचे तेवढंच आपण बघूया. आता वेदर बेस्ड जी होती क्रॉप इन्शुरन्स स्कीम, ती 2007 ला सुरू झाली होती. 2007-8 ला द्राक्ष, आंबा, डाळिंब, केळी, संत्री, मोसंबी बऱ्याच वेळा पावसामुळे द्राक्षाचं वगैरे नुकसान होतं. तर त्यासाठी 21-22 मध्ये 2.31 लाख लाभार्थी शेतकऱ्यांचे 935 कोटी रुपये दावे निकालात काढले होते. म्हणजे 2.31 लाख शेतकऱ्यापैकी 935 कोटी रुपये त्यांना वितरित करण्यात आले होते त्याच्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे. वरचे आकडे लक्षात ठेवू नका, फक्त स्थापना सुरुवात लक्षात ठेवा. ही कृषी स्वावलंबन योजना ही 2016 27 एप्रिल 2016 सुरू करण्यात आली होती. लक्षात काय ठेवायचं तर ही योजना जी आहे ते 0.20 ते 6 हेक्टर पर्यंत माहिती क्षेत्र आणि 1.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या एससी आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना राबवली जाते. सिंचनाच्या सुविधेसाठी 100% अनुदानाच्या स्वरूपात नवीन विहीर दिली जाते. अनुदान किती आहे? 100%. नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर माहिती क्षेत्र आवश्यक आहे. म्हणजे 0.20 ते 6 हेक्टर, पण विहीर जर बांधायची असेल तर 0.40 हेक्टर एवढं किमान क्षेत्र लागतं. कारण विहीर तुम्ही बांधणार, पाणी कुठे देणार? पाणी द्यायला पण आजूबाजूला जागा पाहिजे ना. त्यासाठी मग 0.40 हेक्टर एवढं अट ठेवलेले हे लक्षात ठेवा. किमान किती जमीन पाहिजे? 0.40 हेक्टर आणि कमाल 6 हेक्टर पर्यंत. त्यासाठी 1.5 लाखापर्यंत दिलं जातं. आपण बजेटमध्ये सांगितलंय की 1.5 लाखापर्यंत नवीन विहीर बांधण्यासाठी आणि 50,000 पर्यंत दुरुस्तीसाठी दिले जातात. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना याची सुरुवात कुठे सापडली नाही मला. त्याला सुद्धा 0.20 ते 6 हेक्टर पर्यंत 1.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्याला 100% अनुदान दिले जाते. याला सुद्धा 0.40 हेक्टर माहिती क्षेत्र आवश्यक आहे. किमान तेवढं क्षेत्र असलं पाहिजे. याला सुद्धा नवीन विहिरीसाठी 1.5 लाख रुपये दिले जातात. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ते आपण बघितलंय. 15-16 ते 18-19 या काळात दुष्काळी पाऊस वगैरे पडला होता, त्यामुळे ही योजना सुरू केली होती. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही आपण परत डिटेलमध्ये बघणार आहोत. जे नियमित कर्ज फेड करतात त्यांना अनुदान दिले जातं. आणि जर आपण बघितलं तर जे पीक कर्ज आहे ते 0% व्याजदरानं आलेलं आहे. सवलत दिली जाते, त्यामध्ये सबसिडी दिली जाते इंटरेस्टसाठी. इंटरेस्ट सबसिडीची योजना आहे पंजाबराव देशमुख इंटरेस्ट सबसिडी स्कीम, त्याला व्याज सवलत योजना असं म्हटलं जातं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2018-19 पासून रेट्रोस्पेक्टिव्ह सुरू झाली फेब्रुवारी 19 मध्ये, मात्र ती 18 पासून रेट्रोस्पेक्टिव्ह राबवली जाते. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी ह्याला कट करा, आता सगळ्यांनाच लागू झालेले. त्यांनी ना सुरुवातीचं जे वाक्य होतं तेच उचलून टाकले, मात्र आता कुठल्याही शेतकऱ्याला ते दिलं जातं. कुठलाही त्याच्यामध्ये निकष किंवा अट ठेवलेली नाहीये. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आता कुठलं नाव दिलेलं आहे? नमो नमो किसान सन्मान निधी योजना. नंतर ई नामचा आपण परत अजून एकदा तिकडे बघणार आहोत. जवळपास 14 एप्रिल 2016 ह्याची सुरुवात झाली होती. 14 एप्रिल 2000 118 गुणवत्ता निर्धारण प्रयोगशाळा पण स्थापन करण्यात आले. हे आकडे लक्षात ठेवायची काही गरज नाही राहणार नाही, फक्त तुम्हाला दिलंय माहितीसाठी. राज्य ई गव्हर्नन्स कार्यक्रम ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर ई ठिबक, ई परवाना, क्रॉपसॅप, ई सॉइल 3000 महाकृषी मोबाईल ऍप्लिकेशन सगळं ई गव्हर्नन्स ना सगळं कार्य कामकाज आहे ते. मग सगळी काम आहेत गव्हर्नमेंटचे ते ई गव्हर्नन्स पद्धतीने करण्यासाठी राज्य ई गव्हर्नन्स कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. आता महा ऍग्रीटेक प्रोजेक्ट सॅटेलाइट इमेजिंग आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून सगळ्या माहितीचं एकत्रीकरण करणे आणि शेतकऱ्यांना प्रिसाइज माहिती आणि मार्गदर्शन देणे यासाठी ही मोबाईल ऍप्लिकेशन सिस्टीम सुरू केली होती. महा ऍग्रीटेक प्रोजेक्ट जो आहे तो 14 जानेवारी 2019 ला सुरू करण्यात आला होता. लिहून घ्या तिथं 14 जानेवारी 2019 ला महा ऍग्रीटेक प्रोजेक्ट सुरू करण्यात आला होता. त्यानंतर महाडीबीटी पोर्टल जे आहे ते शेतकऱ्यांसाठी सुद्धा राबवण्यात येतं. 29 लाखापेक्षा अधिक नोंदणीकृत शेतकरी त्याच्यामध्ये आहेत. महाडीबीटी महाराष्ट्र राज्य सरकारचा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सुरू करण्यात आलेलं पोर्टल आहे. एम किसान आपण तिकडे बघतोय. एम किसान
हा पोर्टल आहे ज्यानुसार मोबाईलमध्ये मेसेज पाठवले जातात. आता RKVY जी होती ती 7-8 ला सुरू करण्यात आली होती. त्यानंतर रिवाईज करण्यात आली आहे. त्याला 533 कोटी रुपये देण्यात आले होते. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना इंटिग्रेट केलेल्या आहेत आपण. ते परत आपण कृषी टॉपिक बघताना डिटेलमध्ये बघूया. नंतर ऍग्रिकल्चर साठी मेकॅनायझेशन स्कीम आणली होती, यांत्रिकरण उपाभियान. त्याच्यामध्ये घटणारे वाईचे क्षेत्र, बैलाच्या संख्येत होणारी घट आणि मजुराची अनुपलब्धता यामुळे राज्यात कृषी यांत्रिकीकरणासाठी उपअभियान 17-18 पासून सुरू करण्यात आलं होतं. परंपरागत कृषी विकास योजना 2015 मध्ये ह्याच्यामध्ये आपण क्लस्टर तयार करणार आहोत आणि सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन देणार आहोत. जिल्हा कृषी महोत्सव ह्याच्यामध्ये सप्लाय चेन तयार केलं जाईल, प्रगतशील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तिथं आणलं जाईल. कृषी मेळावा किंवा कृषी उत्सव, कृषी महोत्सव हे साजरे केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये प्रगतशील शेतकरी, शास्त्रज्ञ, त्याच्यामध्ये जे तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी तज्ञ आहेत ते आणले जातील. याकरिता 2023 मध्ये 3.58 कोटी रुपये खर्च झाला होता. 2023 चा जो आहे ते मिलेट अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. कृत्रिम रेतन म्हणजे काय तर चांगल्या पद्धतीचे किंवा चांगल्या प्रजातीचे गुरे किंवा शेळ्या मेंढ्या उपलब्ध करून देण्यासाठी पुणे, नागपूर, औरंगाबाद मध्ये गोटीत वीर्य प्रयोगशाळामध्ये या वीर्य तयार केले जाईल आणि 34 जिल्हा कृत्रिम रेतन केंद्रामार्फत ते पशुवैद्यकीय संस्थांना वितरित केलं जाईल. उच्च अनुवंशिक गुणवत्तेचे वळू वापरले जाईल जेणेकरून उत्पन्न पण वाढेल आणि चांगल्या ब्रीडचे गुरं मिळतील. गुरं असेल, शेळी असेल, म्हशी असतील, त्यासाठी राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम राबवण्यात येतोय. खर्च लक्षात ठेवू नका, ते लक्षात पण राहणार नाही. औद्योगिक धोरण 2019 तो 1 एप्रिल 2019 पासून राबवण्यात येते. हे धोरण पण आपण तिकडे बघणार आहोत. त्यामध्ये उद्योग 4.4 असेल, इलेक्ट्रॉनिक वाहन असतील, वस्तू उद्योगाचा त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. हे सगळं किती जरी वाचलं तरी लक्षात राहणार नाही. आपण ज्यावेळेस धोरण बघू त्यात त्याची महत्वाची आकडेवारी पण टार्गेट ठेवलं असेल ना, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये किती ग्रोथ करायची आहे, रोजगार किती तयार करायचा आहे, ते फक्त कम्पॅरेटिव्ह लक्षात ठेवायचं. या आर्थिक पाणीमध्ये आलंय त्यामुळे त्याचा साल महत्वाचा आहे आपल्याला. जर आर्थिक पाणी समोर ठेवून प्रश्न काढला तर ते जोड्या लावला वगैरे विचारू शकतात किंवा त्याचं वर्ष विचारू शकतात. त्यामुळे फक्त यामध्ये दिलेलं आहे. इलेक्ट्रिक व्हेकल प्रोत्साहन धोरण 2018 आहे. सगळ्यात आधी असं धोरण राबवणारं महाराष्ट्र राज्य होतं. नितीन गडकरींना त्याच्यामध्ये जास्त पुढाकार घेतलेला आहे. आपल्याकडे बरेच जे बसेस आहेत ते सुद्धा इलेक्ट्रिक, ओलेक्ट्रा नावाची कंपनी आहे ती पुणे महानगरपालिकेने त्यासोबत करार केलेला आहे. सध्या आपण बघतोय बरेचसे इलेक्ट्रिक बसेस सुद्धा पुण्यामध्ये सुरू झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की इलेक्ट्रिक वाहन धोरण 2018 आहे आणि सुधारित 2021 आहे. हे इथंच लिहून घ्या. 21 आणि सुधारित 2021 आहे. आता मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 आहे ते WTOच्या दावोस परिषदेमध्ये 53व्या वार्षिक बैठकीत बरेच आपले मंत्री गेले होते. त्यांनी 1.37 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणि 1 लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मितीच्या 19 प्रकल्पाचे करार, सामंजस्य करार तिथं सही करून आलेत असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर पुढे बघूया. हे बाकी फक्त जेवढ्या गोष्टी आपल्या सिलेबसच्या संदर्भात आहेत ते फक्त इथं कॉपी पेस्ट केलेलं आहे. आता IT पार्क जर विचार केला तर 577 IT पार्क आहेत. त्यापैकी पुण्यात 203 आहे, मुंबई शहर उपनगरात 186 आहेत, ठाण्यात 172 आहेत, नागपूरमध्ये 5, नाशिकमध्ये 5, औरंगाबाद वर्गामध्ये 1 आणि रायगडमध्ये 1 आहे. हे लक्षात ठेवा. पुण्यातच 203 आहेत 577 पैकी. आकडा माहित असू द्या. 577 IT पार्क पैकी 203 पुण्यात आहेत. सेज नाही, सेज वेगळं आहे आणि IT पार्क वेगळं आहे. एका बिल्डिंग मध्ये सुद्धा ते IT पार्क असू शकते. बरेच आहेत विखुरलेले. औंध मध्ये बघितलं असेल, सेनापती बापट रोडवर आहेत 2-3 IT पार्क. IT पार्क म्हणजे सेज नाही. IT पार्क म्हणजे एका बिल्डिंग मध्ये सुद्धा IT पार्क तयार होऊ शकतो. बानेर मध्ये सुद्धा आहे, हाय स्ट्रीट ती बिल्डिंग आहे, IT पार्क आहे.
DMFC दिल्ली मुंबई फायनान्शियल कॉरिडॉर हे आपण तिथे बघतोय. ह्याच्यामध्ये दिल्ली मुंबईमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सेंद्रा बिडकीन आणि रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर या औद्योगिक क्षेत्राचा समावेश केलेला आहे. त्याच्यावर बरेच वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. आता हा प्रश्न आलेला आठवत असेल तुम्हाला. 2.33 लाख सहकारी संस्था होत्या आणि सर्वाधिक सहकारी संस्थेत कशाचा क्रमांक आहे, तर ते गृहनिर्माण संस्था सगळ्यात जास्त आहेत. पुण्यात तुम्ही जर आपल्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या बाहेर गेला, कुठे आसपास फिरला, तर तिथे तुम्हाला बऱ्याच वेळा गृहनिर्माण संस्था दिसतील. मुंबईत पण बऱ्याच आहेत. प्रत्येक सोसायटीची गृहनिर्माण सहकारी संस्था असते. त्यामुळे 54% ह्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. ह्याच्यावर प्रश्न येऊन गेला आधीच. आर्थिक पाहणीमधूनच आला होता. सगळ्यात जास्त संख्या कोणत्या सहकारी संस्थेची आहे, तर ती गृहनिर्माण संस्थांची. स्थापित क्षमतामध्ये बघितलं आपण, तर ह्यात आकडे फक्त लक्षात ठेवा की वीज निर्मितीची एकूण स्थापित क्षमता 37.348 आहे, 10.9% आहे. पूर्ण देशाच्या 10.9%, त्यापैकी खासगी क्षेत्राचा 59.9%, सार्वजनिक क्षेत्राचा 34.8% आणि PPP अंतर्गत जे दाबोळ मध्ये आहे रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट 5.3%. म्हणजे याचा अर्थ काय, तर खासगी क्षेत्राचा हिस्सा जास्त आहे. खासगी क्षेत्र 59.9% करत आहे, सार्वजनिक क्षेत्र 34.8% निर्मिती करते आणि PPP अंतर्गत रत्नागिरी दाबोळ गॅस प्रोजेक्ट आहे ते 5.3% वीज निर्मिती करत आहे. बावीस 23 मध्ये डबल आकडे. आता स्थापित क्षमता आहे आणि ऍक्च्युअल मध्ये निर्मिती करताना सार्वजनिक क्षेत्राने 41% केली होती, खासगी क्षेत्राने 56% आणि 2.4% एवढे PPP अंतर्गत दाबोळनं केली होती. दाबोळ मधलं जे रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड आहे. तर हे ऍक्च्युअल 22-23 आकडे. स्थापित क्षमता जेवढे तेवढेच निर्मिती करायला असं नाही, ते कमी जास्त होतं. बऱ्याच वेळा ती जास्त पण होऊ शकते, कमी सुद्धा होऊ शकते. तर आकडे लक्षात ठेवा. आपल्याला काय लक्षात ठेवायचं की खासगीचा जो वाटा आहे वीज निर्मितीमध्ये राज्यात तो जास्त आहे, त्यापेक्षा कमी मग परत सार्वजनिक क्षेत्राचा आहे. त्यानंतर PPP 5%च्या आसपास असते. ते कुठला आहे, तो रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड दाबोळचा. आता वीज खरेदीचा जर विचार केला तर महावितरणने खरेदी केलेल्या विजेचा सरासरी प्रति युनिट दर 5.23% आणि बेसने खरेदी केलेल्या विजेचा दर प्रति युनिट 6.57%. आता बेसला ते पाठवताना त्याचा डिस्ट्रीब्युशन कॉस्टचा वगैरे विचार केला जातो, त्यामुळं बेसला महाग पडते वीज आणि आपल्याला 5.23 रुपयाला मिळते. आता जे आपल्याला वीज दिली जाते ती 3 रुपयाने वगैरे दिली जाते, तर त्यासाठी 100 युनिट पर्यंत राज्य सरकार सबसिडी देतं. 100 युनिटच्या वर जे असेल त्याला 10 रुपयाने पडते वीज, तर त्याला 5.23 रुपयाला मिळते. ते आपल्याला 3 रुपयाने विकतंय महावितरण. त्याला परत बाकीचे खर्च पण आहेत ना, तर ते खर्च वगैरे सगळं विचारात घेता तो सबसिडी राज्य सरकार देते आपल्याला 100 युनिट पर्यंत. 100 युनिटच्या वर जर गेले तर आपल्याला ते 10 रुपयाला पडते, तर ह्यात तो नफा पण कमवते. समजते का? विजेचा वापर जर विचार केला, ह्याच्यावर बरेच वेळा प्रश्न येतात. तर औद्योगिक क्षेत्राचा वापर हा 38.5%, कृषी क्षेत्राचा 26% आणि घरगुती क्षेत्राचा 22%. सगळ्यात जास्त वापर कुठे होते विजेचा? औद्योगिक क्षेत्रात होते, त्यानंतर कृषी आणि त्यानंतर घरगुती क्षेत्रात. सगळ्यात स्वस्त वीज हा कृषी क्षेत्राला दिली जाते, त्यानंतर घरगुती आणि परत सगळ्यात महागी औद्योगिक क्षेत्राला आहे, कमर्शियल इलेक्ट्रिक. नंतर PM कुसुम योजना ही 2019 ला सुरू करण्यात आली होती. कुसुम योजना कशासाठी आहे, तर सौर पंप, ग्रीड कनेक्टेड सौर आणि इतर जे रिन्युएबल आपण प्रोजेक्ट सुरू करतोय सोलरच्या आधारात, त्यासाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्तम तथा उत्थान महाअभियान कुसुम 2019 ला सुरू करण्यात आली होती. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही सुद्धा 2019 आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी प्रदूषण कमी करणाऱ्या डिझेल पंपांना पर्याय देण्यासाठी सोलर कृषी पंप दिले जातील. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही 2017ची. आता सौर कृषी वाहिनी म्हणजे काय, तर त्यांना सप्लाय दिलं जाईल, पंप नाही डायरेक्ट. जवळचे जे महावितरणचे सबस्टेशन आहे त्या सबस्टेशनवर डिस्ट्रीब्युशन पद्धतीने सौर प्रकल्प तयार केले जातील आणि त्या सौर प्रकल्पात जी तयार झालेली वीज आहे ती शेतकऱ्यांना दिली जाईल, जेणेकरून त्यांना दिवसा वीज पुरवठा करता येईल. आधी आपण गावात काय केलं होतं, 2 फेज वेगवेगळे केले होते, बरोबर आहे का?
गावात आहे ना दिवसा लाईट असायची पण शेतात नसायची, शेताला रात्री लाईट सोडली जायची. उच्च दाब वितरण प्रणाली योजना काय, तर आपण सिंगल फेजला जी यायची करंट ते कमी असायचं, त्यामुळे उच्च दाब वितरण प्रणाली शेतकऱ्यासाठी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर अमृत अभियान, अटल मिशन फॉर रिजनरेशन ऑफ अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. अमृत मिशन जे आहे ते 25 जून 2015चा आहे. 25 जून 2015चा हा अमृत मिशन आहे. त्याच्या अंतर्गत पाणी पुरवठा, सांडपाणी इतर प्रक्रियेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प सुद्धा राबवण्यात येत आहेत. अमृत योजनेवर प्रश्न आला होता मागच्याच पूर्व परीक्षेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना आपण मागे बघितली, 14 एप्रिल ते 6 डिसेंबर, म्हणजे बाबासाहेबांच्या जन्मदिवसापासून ते महापरिनिर्वाण दिनापर्यंत ही योजना 2021 मध्ये राबवली जाईल. नितीन राऊत सरांनी याचं उद्घाटन केलं होतं. अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गांना प्राधान्याने घरगुती वापरासाठी वीज जोडणी उपलब्ध करून देणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचं उद्दिष्ट होतं. बाबासाहेबांच्या जयंतीपासून ते बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत ही योजना राबवली होती. आता ऊर्जा अक्षयता कार्यक्रम म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये ऊर्जा बचतीची जी क्षमता आहे ती 30%. आतापर्यंत कुठल्याही इलेक्ट्रिसिटीच्या कंपनीत किंवा कुठल्याही जाहिरातीमध्ये वीज जास्त वापरा असं एमएससीबी हे आपण जी तयार करतोय ती रिन्युएबल पासून नाहीये, त्याच्यापासून प्रदूषण वगैरे जास्त होतं, त्यामुळे कमी ऊर्जा बचत करा असं आपण सारखं म्हणतोय. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2000ला सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये ग्रामीण भागात 500 आणि आदिवासी भागात 250 किंवा दुर्गम भागात 250 पेक्षा जास्त कमी जे आहेत त्यासाठी 1 आणले होते. आता ती 4 पर्यंत आणली, 4.0 पर्यंत आणली, आपण ते परत बघणार आहोत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 2015-16 पासून राज्यात राबवण्यात येते. 2022 अखेर जे मंजूर झालेले रस्त्यापैकी 21,458 कोटी एवढे लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण केलेत. म्हणजे 21,000 किलोमीटर एवढे लांबीचे रस्ते आहेत ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू केलेले आहेत. आता ही कोणासाठी होते, तर जे पीएम सडक योजनेत समाविष्ट होत नाही आणि रस्त्यांना न जोडलेले जे छोटे छोटे वस्ते आहेत ज्या 500 पेक्षा कमी असतील, 200-300 लोकसंख्येचे, तर ते पीएम ग्राम सडक योजनेअंतर्गत येत नाहीत. तर ते कशाने जोडायचे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 2015-16 पासून ही योजना सुरू झालेली होती. त्यानंतर भारतमाला परियोजना, भारतमालामध्ये सुद्धा कनेक्टिव्हिटी वाढवायची होती. त्याच्यामध्ये आपण संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग असेल, त्यासोबतच वडोदरा मुंबई जलदगती महामार्ग असेल, जीएनपीटी असेल, मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, यांना बाहेर रस्त्याने जोडणे प्रस्तावित होते. भारतमालाची सुरुवात झाली होती 2017ला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग 701 किलोमीटरचा आहे, तो आपण बघितलेला आहे. 10 जिल्हे 26 तालुके आणि 392 गावांमधून जाणार आहे. इनडायरेक्टली 24 जिल्हे जोडले जाणार आहेत. त्या 24 ठिकाणी जिथं राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग एकत्रित होते त्या 24 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र स्थापन केले जातील. हे पण लक्षात ठेवा, कुठल्या औद्योगिक ठिकाणा जोडताय तो समृद्धी महामार्ग, बुटीबोरी नागपूरमध्ये, वर्धा, अमरावती, जालना, चिकलठाणा, शेंद्रा, बिडकीन, वाळूज आणि सिन्नर हे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर मध्ये. तर हे नाव लक्षात ठेवा. सिन्नर नाशिक मध्ये ना, तर हे सगळं लक्षात ठेवा. बुटेपोरी, वर्धा, अमरावती, जालना, चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज आणि सिन्नर या औद्योगिक स्थळांना जोडते. पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्राचा विचार केला तर वर्धामध्ये सेवाग्राम, कारंजा, लोणार, सिंदखेड राजा, वेरूळ आणि शिर्डी या तीर्थक्षेत्रांना ते जोडते. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, कारण आर्थिक पाहणीमधनं पायाभूत सुविधेविषयी बरेच प्रश्न विचारतात. आता मुंबई पोर्टचा ताण कमी होण्यासाठी जीएनपीटी सुरू करण्यात आलं. त्यामधनं मुंबई पोर्ट मधनं 598 लाख मेट्रिक टन आणि 759 लाख मेट्रिक टन एवढ्या मालाची वाहतूक जीएनपीटी मधनं झालेली आहे. लहान बंदराचा विचार केला तर 48 लहान बंदर आहेत, यावर पण बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. मरीना म्हणजे काय, तर पार्किंग सिस्टीम. जसं आपण 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगसाठी लॉट असतं, पार्किंग लॉट असतं, त्याच पद्धतीने मरीनामध्ये काय होतं, तर बोटी नांगरण्याकरता जागा दिली जाणार आहे. तर ती पहिली मुंबईच्या बेलापूरमध्ये ही सुविधा तयार करण्यात येईल. आता आपण बजेटमध्ये पण बघितलं की ते गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ रेडिओ क्लब आहे, त्याच्या बाजूलाच मरीना स्थापन करण्यात येणार या बजेटमध्ये आपण सांगितलं.
आता भारत नेट नुसार सगळ्या ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड सेवेनं जोडायचं आपण ठरवलं होतं. त्या दृष्टीने 2011 मध्ये नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क हा कार्यक्रम सुरू केला होता. त्याचं 2015 मध्ये भारत नेट असं नामकरण करण्यात आलं होतं. प्रति लाख लोकसंख्येमागे दूरध्वनी 3777 आणि भ्रमणध्वनी 99,689 एवढ्या होत्या. म्हणजे जे मोबाईल्स आहेत ते जवळपास सॅच्युरेट झालेले आहेत. आता लँडलाईनची संख्या खूप कमी झालेली. लँडलाईनवर कदाचित प्रश्न येईल. 3667 आहेत. लँडलाईन आता बघायला पण मिळत नाही. क्वचित ठिकाणी ऑफिसेस मध्ये तो असतो. मोबाईलची संख्या 99,689 झालेली आहे. आता ती 1 लाखाच्या वर पण गेली असेल. प्रति लाखच्या मागे 1 लाखाच्या वर. जोडण्या जास्त म्हणजे काय तर सिम कार्ड डबल असते त्यामुळे. राष्ट्रीय शिक्षण धोरण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. एसडीजीच्या ध्येय 4 मध्ये ते सांगितलेलं आहे शिक्षण. चालेल शिक्षणामध्ये 2030 पर्यंत 100% नोंदणी करायची. पढ़ना लिखना अभियान 2020-21 चा उद्देश आहे. आपण बघितलंय. नंतर उच्च शिक्षणामध्ये काय सांगितलं की 2035 पर्यंत उच्च शिक्षणामध्ये एकूण पटसंख्येचं प्रमाण 50% करायचं. आपण ते पण टार्गेट बघितलंय NEP 2020 मध्ये. हे फक्त एकदा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. RT पण आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यामध्ये अपवाद काय अल्पसंख्याक शाळा वगळून इनामदार केस 25% जागा या राखून ठेवण्यात आलेले आर्थिक दुर्बल गटासाठी. सध्या RT हे 6 ते 14 वयोगटासाठी आहे. NEP 2020 सांगते की ते 3 वर्ष ते 12 वर्षापर्यंत 18 वर्षापर्यंत करण्यात यावं. 12वी पर्यंत पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत लागू करण्यात यावं. समग्र शिक्षा अभियानाला 735 कोटी खर्च झालेला आहे हे लक्षात ठेवा. समग्र शिक्षा अभियान खूप महत्वाचं आहे. सर्व शिक्षा अभियान रामसा आणि म्हणजेच माध्यमिक शिक्षणासाठीचा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, सर्व शिक्षा अभियान आणि शिक्षकांचं शिक्षण टीचर्स एज्युकेशन हे तिन्ही एकत्रित असणार सगळ्यात मोठा कार्यक्रम शिक्षणाविषयी समग्र शिक्षा अभियान आहे. 735 कोटी रुपये त्याला खर्च झालेला आहे. बाकीचं एवढं महत्वाचं नाही. राज्यात सैनिकी शाळेचा विचार केला तर 38 अनुदानित सैनिकी शाळा आहेत. त्यापैकी 4 शाळा केवळ मुलींसाठी आहेत हे लक्षात असू द्या. त्याच्यामध्ये पटसंख्या 11,882 आहे. सैनिकी शाळा किती आहेत 38 अनुदानित आहेत. त्यापैकी 4 फक्त मुलींसाठी. तिथं राज्यात आपण बघितलं ते 71 त्यातले 42 काय आहेत राज्य विद्यापीठ आहेत. 23 सार्वजनिक, 18 खासगी, 1 मुक्त, 21 डीम्ड आहेत. डीम्ड मध्ये 12 खासगी आहेत, 9 शासकीय. डीम्ड म्हणजे काय तर डीम्ड दर्जा दिला जातो. IIT पवई ते सुद्धा डीम्ड आहे पण सरकारी डीम्ड आहे. इथं DY पाटील असेल किंवा भारती असेल किंवा सिम्बॉसिस असेल हे सुद्धा डीम्ड आहे. TMU असेल टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे डीम्ड आहेत मात्र ते खासगी आहेत. समजते अभिमत असून ते खासगी सुद्धा असू शकतात. नंतर 7 राष्ट्रीय महत्वाच्या संस्था आहेत. त्यामध्ये आयसर असेल, आयसर पुणे असेल, त्यानंतर IIT पवई असेल किंवा नागपूरला आता जे एम्स स्थापन झालेले ते राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाची संस्था आहे. आणि एक केंद्रीय विद्यापीठ एकमेव कुठे आहे वर्ध्यामध्ये महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय वर्ध्यामध्ये. आता उच्च शिक्षणासाठी राज्यात 18 कार्यरत स्वयंवित्त सहित विद्यापीठ आहेत. त्यांची संख्या 52,032 आहे. त्यापैकी 21,000 विद्यार्थी आहेत. भारतीय विद्यापीठ, DY पाटील विद्यापीठासारखे. रुसा 2013 पासून राबवण्यात येते. त्यामध्ये मुंबईमध्ये होमी भाभा राज्य विद्यापीठ व हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ सातारा, त्यासोबतच कर्मवीर भाऊराव पाटील क्लस्टर विद्यापीठ हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटील ज्या रयत शिक्षण संस्थेच्या सगळ्या संस्था होत्या त्याला उच्च शिक्षणासाठी डिग्री देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन झाली. आता हे लक्षात असते. बाकी तर हे माहितीच आहे तुम्हाला. आयुष्यमान भारत योजना 2018 ला सुरू झाली होती. त्या अंतर्गत पायाभूत सुविधा सुद्धा उभारल्या जात आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान NRHM 12 एप्रिल 2005 ला हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आशा वगैरे सुरू केलेला आहे. फिरते वैद्यकीय पथक असतील किंवा डॉक्टर किंवा पायाभूत सुविधा त्यामध्ये उपलब्ध करून दिल्या होत्या. NRHM चं कामच काय होतं तर ग्रामीण भागातल्या आरोग्य पायाभूत सुविधांचा विकास करणे. आशा वगैरे NRHM अंतर्गतच आलेला आहे. जसं ICDS अंतर्गत अंगणवाड्या स्थापन झाल्या तसं आशाची जी सिस्टीम आहे ती NRHM अंतर्गत स्थापन झालेली आहे.
नंतर NUHM आला होता 2013ला आणि 2013 मध्ये हे दोन्ही एकत्रित करण्यात येऊन NHM सुरू झालं, नॅशनल हेल्थ मिशन. ते आपण परत डिटेलमध्ये बघणार आहोत. आता आपण इकडे वर बघितलं की 20 फिरती वैद्यकीय पथकं ही NRHM अंतर्गत तयार केली होती आणि NUHM अंतर्गत 10 वैद्यकीय फिरती पथकं तयार केली होती. जननी सुरक्षा योजना सेम दिवस आहे 12 एप्रिल 2005 ला. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, मातृवंदना योजना हे आपण डिटेलमध्ये बघितले. 5,000 रुपये रोख दिले जातात. आधीच जे इंदिरा गांधी मातृत्व सहाय्य योजना होती त्या ठिकाणी आता मातृवंदना योजना आलेली आहे. मातृत्व अनुदान योजनेमध्ये सुद्धा हे आता नवसंजीवनी योजनेअंतर्गत राबवण्यात येते. यामध्ये आदिवासी भागातील जे गर्भवती महिला आहेत त्यांना प्रसूतीपूर्व नोंदणी करणं, आरोग्य तपासणी करणं आणि औषध पुरवणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. यासाठी प्रसूतीपूर्व तपासणी करता वैद्यकीय केंद्रात जाण्यासाठी 400 रुपये रोख दिले जातात आणि 400 रुपयाची औषधं मोफत दिली जातात. याच्यावर प्रश्न आला तर हे विचारलं जाईल. आर्थिक पाहणी दिलेलं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लसीकरण कार्यक्रमासाठी एक लिस्टच आहे. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम पर्यंत आता इंद्रधनुष्य प्रोग्राम पर्यंत सगळे आपण डिटेलमध्ये बघूया. त्यामध्ये RMNCH आहे, RMNCH+ आहे, RMNCH+A आहे, त्यानंतर इंद्रधनुष्य आहे. हे सगळं आपण व्यवस्थित बघूया. पल्स पोलिओ 1995 पासून सुरू झाला होता. 2018-19 नंतर आता ते इंजेक्शन पण दिले जाते. नॅशनल वेक्टर बोर्न कार्यक्रम. आता आपल्याला हा आकडा लक्षात ठेवायचा. 1 लाख लोकसंख्येमागे संशयित क्षयरोग रुग्णांची संख्या 1552 होती आणि रोगमुक्ततेचं प्रमाण 85% होतं. हे लक्षात ठेवा. रोगमुक्ततेचं प्रमाण 85%. कुष्ठरोगाचे प्रमाण प्रति 10,000 लोकसंख्येमागे 0.89 होतं आणि कुष्ठरोगांची टोटल संख्या 16,000 आहे महाराष्ट्रात. आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ह्याचे सुद्धा लिमिट वाढवलेले, मात्र आता हे पुढच्या काळात एकत्रित करण्यात येईल. याचं 5 लाख रुपये लिमिट करण्यात आलं होतं. आता हे 2 योजना एकत्रित करणं प्रस्तावित आहे, अजून नाही झालेलं. मात्र हे कोणाला दिलं जातं तर दारिद्र्य रेषेवरील केसरी शिधापत्रिकेधारक कुटुंबे जे असतील 14 जिल्ह्यातले फक्त. बाकी सगळीकडे पिवळी शिधा पत्रिका ज्यांच्याकडे आहे, पिवळं रेशन कार्ड आहे ते सगळे, आणि जे 14 जिल्हे आहेत आत्महत्याग्रस्त तर केसरी कुटुंबांना सुद्धा चालेल. आता मिशन शक्ती आपण बघितलंय. सखी वन स्टॉप सेंटर मध्ये राज्यात 37 सखी वन स्टॉप सेंटर आहेत. त्यातल्या 4,000 पेक्षा जास्त महिलांना मदत पुरवण्यात आलेली आहे. सखी वन स्टॉप सेंटर किती आहेत? 37 आहेत. जेवढं बॉक्स करतोय तेवढं लक्षात ठेवा. बेटी बचाव बेटी पढाओ आपण पूर्ण बघितले, परत अजून एकदा बघायची गरज नाही. जे आकडे आपल्याला परीक्षेला विचारले जातील तेवढेच फक्त करायचे, फक्त हे सहज वाचून घ्या. आता ICDS अंतर्गत आहे ना, आपण सर्व जिल्ह्यामध्ये ते योजना राबवतोय. त्यात कुपोषणाचं प्रमाण 6% कमी करायचंय, अॅनिमियाचं प्रमाण 9% कमी करायचंय आणि कमी वजनाची जी बालक आहेत ते पण 6% त्यांचं प्रमाण कमी करायचंय. तर कुपोषण आणि कमी वजन जे असेल ते 6% त्याचं प्रमाण कमी करायचंय. अॅनिमिया 9% कमी करायचं. माझी कन्या भाग्यश्री आपण बघितलेलं आहे, ते आता सुधारित पण करण्यात आलेले, मागचे वाचू नका. आता बेबी केअर किट हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, जे गावात राहतात. प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात जर प्रसिद्धी झाली तर नवजात बालकासाठी 2,000 रुपयापर्यंतच्या बेबी केअर किट बॅग उपलब्ध करून देण्यात येते. आणि कुटुंबातल्या पहिल्या बालकासाठी त्याच्यामध्ये त्याला पावडर वगैरे बऱ्याच गोष्टी दिलेल्या असतात. पावडर, तेल, शॅम्पू सगळं त्यात दिलेलं असतं. 2,000 रुपयाचं बेबी किट आहे. तुम्ही गावात राहत असाल तर माहित असेल. आता लोकसहभागातून अंगणवाडी बळकटी करण्यासाठी 2022 पासून अंगणवाडी दत्तक योजना सुरू करण्यात आली होती. CSR फंड मधून वगैरे अंगणवाडी दत्तक घेऊ शकेल किंवा एखाद्या व्यक्तीला अंगणवाडी दत्तक घ्यायचं वाटलं तर ती अंगणवाडी दत्तक घेऊन त्याचा खर्च करू शकेल. आता हे पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे.
बालसंगोपन योजनेमध्ये बालकाचं ते अनुदान आहे ते वाढवण्यात आलेलं आहे. जे बजेटमध्ये दिलंय तेच करा, हे लक्षात ठेवायची काही गरज नाही, याला काट मारा. फॉस्टर बेबी केअर प्रोजेक्ट. आता माझी वसुंधरा अभियान त्यानुसार सरकारनं 158 म्हणजे 1.58 कोटी वृक्ष लागवड केली होती आणि जवळपास 5,000 पेक्षा जास्त हरित क्षेत्राची जपणूक केली होती. हरित वाहनाचा जर विचार केला तर 1 लाखापेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहन रस्त्यावर येणे हे ठरवलं होतं, आलेत पण ते आपण मागेच बघितले 1,93,000च्या आसपास गेलेले. जलसंधारण शोषखड्डे वगैरे त्यामध्ये आहे. आता हे जे सांगितलेलं आहे ना, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजे बार्टी असेल, तर या संस्थेनं आहे ना किती लाभ घेतला वगैरे हे लक्षात ठेवायची गरज नाही. मात्र ही संस्था कोणासाठी आहे हे आपण आधीच दिलेलं आहे, आपल्या HRDच्या पुस्तकात आहे. मात्र इथं तुम्ही सहज वाचून घ्या. पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना, त्याच्यामध्ये भोजन, निवास, शैक्षणिक सहाय्य, निर्वाह भत्ता टोटल वर्षभरासाठी 60,000 पर्यंत दिले जातात. आता सारथी आले बघा, सारथीला जवळपास गेल्या वर्षी 7,489 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती. या 11,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. बाकी हे सहज वाचून घ्या, ह्याच्यामध्ये आकडे लक्षात ठेवायची गरज नाही. सगळे बार्टी सारथी सगळ्यांचा फंड जर तुम्ही लक्षात ठेवला तर एक पण लक्षात राहणार नाही. फक्त ते कोणासाठी काम करते, कुणाच्या अंडर आहे एवढं आपण शेवटी दिलेलं आहे. HRDच्या पुस्तकात पण ज्यावेळेस वंचित वर्गाचा विकास तिथं मी सगळी लिस्ट करून दिलेली आहे. त्यात सारथी ऍड करा. सारथी आपल्या त्या वंचित वर्गात येत नाही, कारण मराठा आणि कुणबी मराठा, OBC आणि EWS यांना दोन्ही एकत्रित करून ते सुरू झालेले. म्हणजे मराठा समाजातला कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि मराठा असे 3 जर जातीचा उल्लेख असेल दाखल्यावर तरच सारथी अंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकताय. त्याला असं कुठल्या ह्याच्यात कॅटेगराईज तुम्हाला करता येणार नाही, कुठल्या मंत्रालयाअंतर्गत कॅटेगराईज करता येणार नाही. त्यामुळे त्याला स्वायत्त संस्थेचा दर्जा दिलेला आहे. कंपनी ऍक्ट अंतर्गत सारथीची नोंदणी करण्यात आली, कंपनी ऍक्ट 2013 त्या अंतर्गत सारथीची त्यामुळेच नोंदणी करण्यात आलेली. आता आपण थांबूया.